ह्याला उत्तर म्हणून सावली काम करतं. एज ग्रुपचा काही प्रश्नच नाही. माझ्याकडे 2 महिन्याच्या बाळापासून ते 102 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्या वयोगटाचे तुम्हाला दिसतील. सरकारकडनं आम्ही ₹1 सुद्धा घेत नाही. काही डिमेन्शियाची लोकं असतात ती वयाच्या एका टप्प्यावर येऊन थांबतात. म्हणजे आता माझ्याकडे एक 70 वर्षाच्या आजी आहेत, त्या वयाच्या 7व्या वर्षी येऊन थांबल्या आहेत. मला भारतातलं एक ATM सेंटर दाखवा ज्याच्यात व्हीलचेअर जाऊ शकते. तो कणवेचा असतो. मला Facebookवर टाकायचं असतं. बिचारा, मी त्याला अशी मदत केली, मी तशी मदत केली म्हणून माझं फेसबुक रंगवायचं असतं. आणि दुसरं म्हणजे वृद्धाश्रमात डिपेंडंट किंवा आजारी लोकं ठेवून घेत नाहीत. आमच्याकडे आजारी असणं हे कंपल्सरी आहे. आजारी असतील तरच घेतलं जाईल. मग आता 2030 साली अजून 5 वर्षांनी महाराजांची 400वी जयंती आपण सेलिब्रेट करणार. मग त्या वर्षीपासून 1,25,000 चाफ्याने अभिषेक करू. तुम्ही घरात एकटे राहण्याऐवजी वृद्धाश्रमात राहा. तिथे तुमची सगळी काळजी घेतली जाते. तुमच्याशी गप्पा मारायला लोकं आहेत, कंपनी आहे. बरोबर आहे. त्याच्यात सुद्धा आता कॅटेगरीज आहेत. नंबर 2, वाढदिवस सगळ्यांचे सेलिब्रेट होतात. असं पण आता आपल्याकडे जनरली सिनियर सिटिझनचे वाढदिवस विसरले जातात. तर आमच्याकडे एक छोटंसं मिनी थिएटर डेव्हलप केलेलं आहे. तर दर आठवड्यात तिथे सिनेमे दाखवले जातात. लेटेस्ट सगळे सिनेमे त्यांचे, तो आता कंतारा काय आलाय ना, सगळे बघून झालेले आहेत. एक आजोबा माझ्याकडे आले, काय म्हणे देव 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 लावलंय. आम्हालाही किशोर कुमार आवडतो. पण बघा, तुम्हाला या पहिल्या 3 कॅटेगरीतील एकही भिकारी दिसणार नाही. कोल्हापूरमध्ये एकही विकलांग, एकही मनोरुग्ण, एकही बालभिक्षेकरी नाही. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. आज आपण बोलणार आहोत मानवतेबद्दल, संवेदनांबद्दल आणि खऱ्या समाजसेवेबद्दल. माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहे किशोर देशपांडे सर. सर, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुमचं जे सावली सेंटर आहे याबद्दल आम्ही भरभरून ऐकलं आहे आणि ते जे काही काम करतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण हा पॉडकास्ट करतोय. तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये खूप खूप स्वागत आहे. एकंदरीत समाजसेवा म्हटलं की भलं मोठं सावली सेंटरचं नाव आमच्या डोळ्यासमोर येतं. तर नेमकं हे सावली सेंटर आहे काय आणि इथे काय काम चालतं? आता विभक्त कुटुंब पद्धती सगळीकडे आहे. म्हणजे आता शहरातच नव्हे तर अगदी खेडोपाडी सुद्धा विभक्त कुटुंब पद्धती दिसते. पूर्वीसारखी 25, 30 लोकं एका घरात आता राहत नाहीत. एका घराचा साईज जेमतेम नवरा, बायको, मुलं, एखाद्या आजी-आजोबा इतकाच आता राहिलेला आहे. अशामध्ये समजा कोणाला अपघात झाला, कोणाला पॅरालिसिससारखा आजार झाला, तर आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. हॉस्पिटलमध्ये 1-2 आठवडे, 3 आठवडे ठेवलं जातं आणि मग हॉस्पिटल म्हणतं आता घरी न्यायला हरकत नाही. मग खरा प्रश्न तिकडे सुरू होतो, की घरी नेल्यानंतर करायचं कोणी? बऱ्याच वेळा पेशंटचं शिशूपासून सगळं अंथरुणात असणार असतं आणि घरात तर मनुष्यबळ नाही. ज्या घरांमध्ये नवरा-बायको दोघंही नोकरीला आहेत, ह्या घरांमध्ये हा प्रश्न आणखीन जटिल होतो, आणखीन गंभीर होतो, की आपलेच आई-वडील आहेत, आपलेच आजी-आजोबा आहेत, प्रेम आहे, आस्था आहे, सगळं आहे. पण जेन्युइनली आपल्याला वेळ देता येत नाही. अगदी सगळं नॉर्मल आहे. अशा ह्याच्यात तुम्ही तुमच्या आईला किती वेळ देता? 1/2 तास. आईवर तुमचं प्रेम नाहीये का? आहे. पण आज तुमची लाईफस्टाईल अशी आहे, की तुम्ही वेळ देऊ शकत नाही. अशामध्ये जर ती बेडरिडन झाली, अशामध्ये ती डिपेंडंट झाली, तर प्रश्न खूपच गंभीर होतो. आम्हाला फक्त हळू एक बोच असते, की आम्ही काही करू शकत नाही. करायला तर पाहिजेच आहे, पण करू शकत नाही ही बोच असते. पण मग करणार काय? पूर्वीसारखी माणसं मिळत नाहीत. जी माणसं मिळतात ती अत्यंत महाग असतात. सर्वसामान्य कुटुंबाला त्यांचे रेट्स परवडतील असं नाही. नातेवाईक आता तेवढ्यापुरतेच आहेत. प्रत्येकाला स्वतःचे प्रश्न आहेत. प्रत्येकाला स्वतःचे व्याप आहेत. त्यामुळे नातेवाईक आता महिनोन-महिने तुमच्याकडे येऊन राहिलेत असं आता संभवत नाही. ह्याला उत्तर म्हणून सावली काम करतं. अशी जी कोणी मंडळी आहेत, की ज्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये मदतीची गरज लागते, डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी आणि घरात काळजी घेणं शक्य नसतं कुठल्या कारणाने. तर अशी सगळी लोकं आमच्याकडे आम्ही ॲडमिट करून घेतो. त्यांची सर्वांगीण काळजी घेतली जाते. हे एक्सक्लुझिव्हली नर्सिंग केअर सेंटर आहे. ह्याच्यामध्ये नर्सिंग या कॅटेगरी शुश्रूषा या कॅटेगरीत येणाऱ्या सगळ्या गोष्टी केअर सेंटरमध्ये केल्या जातात. वा. एकंदरीत सर, या तुमची जी संस्था आहे त्याची सुरुवात कधीपासून झाली आणि हे जे नाव तुम्ही ठेवलंय सावली, याच्या मागचा अर्थ काय आहे? सुरुवात ह्याची पुण्यातच झाली. आम्ही पुण्यामध्ये होतो. ही गोष्ट आहे 98ची आणि आम्ही सगळे बायकर्स होतो. म्हणजे जरा मोठी सुट्टी लागली की बाईक्स काढायची, भटकंती करायची. सगळे विदर्भ, मराठवाड्यापर्यंत आम्ही आपले बाईक्सवर फिरायचो. 12-15 जणांचा ग्रुप होता आमचा. आमच्याच मैत्रीण होती आमच्याच ग्रुपमधली आणि तिच्या आईला अल्झायमर्स होता, स्मृतिभ्रंश. पण वडील बघायचे, म्हणजे वडील काळजी घ्यायचे, काही अडचण नव्हती. वडिलांना अचानक स्ट्रोक आला
मग वडिलांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. आता आईकडे कोण बघणार? मग आईलाही त्याच हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि मग आणखीन एक तिसराच प्रश्न उभा राहिला, की ॲडमिट केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये 24 तास कोणीतरी अटेंड करावं लागतं. कोणीतरी थांबावं लागतं घरचं. आणि हिचा जॉब कॉर्पोरेट जॉब. कॉर्पोरेटवाले हे पैसे छान देतात, वेळ अजिबात देत नाहीत. आणि मग तिला सुट्ट्या मिळेनात. जॉब नवीनच होता तिचा, सुट्ट्या अजिबात मिळेनात. आणि नातेवाईक मी म्हणलं तसं, की नातेवाईक हे तेवढ्यापुरतेच असतात. येऊन भेटून जाणं इतपतच नातेवाईकांचं काम. पुढे मदतीला कोणी येत नाही. ही एकुलती एक. आणि मग सगळेच प्रश्न उभे राहिले. मग आम्ही मित्रांनी पाळ्या लावल्या आणि आम्ही अटेंड केलं. पण तेव्हा हा विषय आम्हाला लक्षात आला, की मग तोपर्यंत आयुष्याचे ब्राईट कलर्स आम्हाला माहिती होते. आम्ही सगळे 30-32च्या वयाच्या. ब्राईट कलर्स माहिती होते. डार्क कलर पहिल्यांदा जाणवला. 15 दिवसात दुर्दैवाने ते एका पाठोपाठ एक गेले. पण आम्हाला ते जाणवलं, की समाजात अनेक लोकांना अशी गरज असू शकते. आमच्या जवळच्या व्यक्तीला ते भोगावं लागलं, त्यामुळे आम्हाला ते लक्षात आला प्रश्न. मग आम्ही सिनियर्सची चर्चा केली, डॉक्टरांची वेगवेगळ्या चर्चा केली, की काय ह्याच्यात करता येईल. सगळ्यांनी हे सांगितलं, की अगदी खेडोपाडीसुद्धा आता मेडिकल सर्व्हिसेस आहेत. पण नर्सिंग हा पुण्या-मुंबईत सुद्धा प्रॉब्लेम आहे. तर तुला नर्सिंगमध्ये काही करता आलं तर कर. तर मग आम्ही 4 मित्रांनी मिळून एक्सक्लुझिव्हली नर्सिंग केअर असा एक कन्सेप्ट घेऊन पहिलं केअर सेंटर पुण्यात सुरू झालं. आम्ही कुठलीही ट्रीटमेंट देत नाही. आम्ही नर्सिंग करतो. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याची कुठे ना कुठेतरी ट्रीटमेंट चालू असते. पॅरालिसिस आहे, ट्रीटमेंट चालू झालेली आहे. काही दिवसानंतर आता त्याची फक्त शुश्रूषा करायची आहे. तर मग ही शुश्रूषा घरात करणं शक्य नसतं, कारण त्याचं ड्युरेशन खूप मोठं असतं. कधी-कधी 4 महिने, 6 महिने, कधी वर्षभर पण असू शकतं. आणि इतका वेळ कोणीच कोणासाठी देऊ शकत नाही आजच्या काळात. बरोबर आहे? तर मग अशी जी शुश्रूषा करायची आहे, ही शुश्रूषेचं काम आम्ही करू. काही वेळा असंही होतं, की हॉस्पिटलमध्ये अगदी सीरियस पेशंट असतात. से कॅन्सर, की आता अगदी शेवटचा स्टेज आहे आणि आता करण्यासारखं काही नाही आहे. जे काही उपचार करायचे होते, ऑपरेशन असतील, ट्रीटमेंट होती, जे काही करायचं ते करून झालंय. पण आता काही नाही, वेट अँड वॉच अशी सिच्युएशन आहे. मग हॉस्पिटल म्हणतं आता घरी घेऊन जा, आता करण्यासारखं काही नाही आहे. जे काय व्हायचं ते घरी होऊ दे. आणि घरी करण्यासारखी परिस्थिती नसते, घरी नेण्यासारखी परिस्थिती नसते. कोणी नसतं. हां, तर असेही पेशंट आम्ही बघतो, की ही मधली स्टेज आहे. हे हॉस्पिटल नाही आणि घरही नाही. हे हॉस्पिटलपेक्षा घरासारखं वातावरण आहे आणि घरामध्ये हॉस्पिटलच्या सगळ्या सुविधा, फर्स्ट एड देणारी एक ऑर्गनायझेशन. अशा पद्धतीची मधली स्टेज म्हणून केअर सेंटर काम करतं. सर, सावली सेंटरमध्ये कुठल्या-कुठल्या गटाचे किंवा कुठल्या-कुठल्या एज ग्रुपचे पेशंट्स असतात किंवा एज ग्रुपचा काही प्रश्नच नाही. माझ्याकडे 2 महिन्याच्या बाळापासून ते 102 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्या वयोगटाचे तुम्हाला दिसतील. आमच्याकडे एकमेव क्रायटेरिया तो म्हणजे डिपेंडन्सी. तो त्याच्या दैनंदिन आयुष्यांसाठी, दैनंदिन कामासाठी डिपेंडंट असणं, परावलंबी असणं गरजेचं आहे. तो जर परावलंबित्व असेल कुठल्याही प्रकारे, मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. शारीरिकमध्ये मग पॅरालिसिस, पार्किन्सन्स, कॅन्सर, फ्रॅक्चर, वयोमान, कुठलं न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, कुठलं अपंगत्व, असं कुठलीही कॅटेगरी येऊ शकते. मानसिकमध्ये मतिमंदत्व आहे, डिमेन्शिया आहे, अल्झायमर्स आहे. हां, तर असं कुठल्याही प्रकारचं मानसिक अपंगत्व असू शकतं. अशा कुठल्याही प्रकारचं जर अपंगत्व असेल, तर तो आमच्याकडे दाखल होऊ शकतो. वृद्धाश्रम आणि केअर सेंटर याच्यात 2 बेसिक फरक आहेत. पहिला फरक असा आहे, की वृद्धाश्रमात 55च्या पुढचेच लोकं असू शकतात. आमच्याकडे वयाची अट नाही. सगळ्या वयोगटाची लोकं आहेत. आणि दुसरं म्हणजे वृद्धाश्रमात डिपेंडंट किंवा आजारी लोकं ठेवून घेत नाहीत. आमच्याकडे आजारी असणं हे कंपल्सरी आहे. आजारी असतील तरच घेतलं जाईल. एखादी व्यक्ती इंडिपेंडंट असेल, हिंडती-फिरती आहे, त्यांना काही झालेलं नाही, आजार नाही, सुदृढ आहे, आमच्याकडे ॲडमिशन नाही. त्याच्यासाठी मग वृद्धाश्रम आहेत. आमच्याकडे याच्यासाठी अपंगत्व असणं किंवा परावलंबित्व हा जास्त चांगला शब्द आहे. सर, तुम्ही आता वृद्धाश्रमाचा विषय काढला. सध्या बघायला गेलं तर परिस्थिती फारच बिकट झाली आहे. लाईफस्टाईल म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे आजकाल वृद्धाश्रमात जाण्याचं ट्रेंड म्हणू शकता किंवा प्रमाण जास्त वाढलंय. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? ऑन द कंट्री हा वाढत गेला पाहिजे, कारण ती आता काळाची गरज आहे. परिस्थिती कशी आहे बघा, की आपण आपल्या मुलांना शिकवतो,
आपण आपल्या त्यांना करिअर घे, नवीन नवीन करिअर घे म्हणून प्रोत्साहित करतो. बरेचसे पालक असतात की त्यांची ऐपत नसताना सुद्धा ते प्रसंगी कर्ज काढतात आणि मुलाला कुठेतरी कॅनडात पाठव, ऑस्ट्रेलियाला पाठव, युकेला, USA पाठव करतात. परिस्थिती नसली तर कर्ज घेतात आणि करतात. अभिमानाने मिरवतात, माझा मुलगा अमेरिकेत आहे. फॉरेनमध्ये. ठीक आहे. आता तो मुलगा अमेरिकेला गेला. आता तो तिकडे शिकला, सेटल झाला, नोकरी मिळाली. आता त्याचे प्रश्न त्याला माहिती आहेत. हो. तिथे त्याची कॉम्पिटिशन आहे. त्याचं सगळे त्याचे प्रश्न त्याला माहिती आहेत. तो तुमच्या छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी येणार आहे का? येऊ शकणार आहे का? इच्छा कितीही असली तरी येऊ शकत नाही, पहिली गोष्ट. मग आता पालकांनी एकच केलं पाहिजे, की पालकांनी त्याच्याबरोबर जायला पाहिजे. मुलं न्यायला तयार नाहीत का? मुलं तयार आहेत. एखादा मुलगा अमेरिकेत जाऊन, ऑस्ट्रेलियात जाऊन सेटल झाला आणि तो म्हणत असतो, त्याला गरज असते आपल्या आई-वडिलांची. तो म्हणत असतो, "चला आमच्याबरोबर राहायला." पण पालक जायला तयार नसतात, कारण त्यांना तिथे गमत नाही. हम्म. इथे कसं सगळं त्यांचं मित्रमंडळ आहे, नातेवाईक आहे, सणवार आहे, सगळंच आहे. इथे त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. ते तिकडे रमत नाहीत. बरोबर? म्हणजे मग आता तुम्ही इथे राहिलेलात, मुलांना तुम्हीच प्रवोक केलंय, तुम्हीच उडायला शिकवलंय, पाखरं उलटून गेली. आता ती तुमच्यासाठी परत येणार आहेत का? येतील, कधीतरी सणवाराला येतील. पण बऱ्याच वेळा आपल्याकडे असं चित्र निगेटिव्हली रंगवलं जातं ना, की वडिलांचं एवढं ऑपरेशन झालं, मुलगा आलाच नाही. आणि मग मुलांना आता फक्त पैसाच पैसा आहे, वडील दिसत नाहीत, आई दिसत नाहीत. ह्या पद्धतीच्या ज्या काही इमोशनल स्टोरीज असतात, तर प्रॅक्टिकल आपण बघितलं पाहिजे, की ते खरोखर शक्य आहे का? अगदी बाहेरगावची मुलं सोडून द्या. कोल्हापुरात राहणारे पालक आहेत आणि मुलं आता कुठेतरी हैदराबाद, बंगलोर, दिल्लीला आहेत. ती पण उठसूट येऊ शकणार नाही आहेत. बरोबर? म्हणजे त्यांना त्यांच्या ऑफिसनी सुट्टी दिली पाहिजे. त्यांचं काहीतरी वर्कलोड असू शकतं, त्यांचे काही टार्गेट्स असू शकतात, बऱ्याच गोष्टी असू शकतात. या प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगता येत नाहीत. आणि अशा ह्याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीत जर पालकांनी ही अपेक्षा ठेवली, तर मग ते शक्य नाही ना. मग त्या मुलांनी करिअर सोडून, माझ्याकडे एक उदाहरण आहे. आमच्याकडे कोल्हापूरमध्ये गावामध्ये राहणारे आजोबा, एकच मुलगा, तो इथे मुंबईत नोकरीला होता. नर्सिंग झालं त्याचं. चांगल्या हॉस्पिटलला नोकरीला होता. 45,000 पगार होता. ठीक आहे. आणि वडील, तो म्हणत होता वडिलांना, "चला तुम्ही माझ्याबरोबर चला." ह्यांना मुंबईत जायचं नव्हतं, मुंबई आवडत नव्हती, मी गावातच राहणार. मग गावात राहिल्यानंतर मग आता ते इथे आजारी पडायला लागले. त्यानंतर त्यांना माईल्ड पॅरालिसिस झाला. तर इतका त्यांनी त्याचा आक्रोश केला आणि इश्यू केला, की मुलगा तिकडे पैसे कमवतोय आणि माझ्याकडे लक्ष नाही. गावकऱ्यांचे सतत फोन, नातेवाईकांचे सतत फोन. बिचारा मुलगा नोकरी सोडून इकडे आला आणि कोल्हापूरमध्ये आता तो 12,000च्या नोकरीला आहे. कारण त्याला मग प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये नोकरी करावी लागली. तिथे फार पगार नाहीत. चांगल्या पगाराची नोकरी सोडून आता या मुलाच्या करिअरचं जे वाटोळं झालं, त्याला कोण जबाबदार? तर हे इश्यूज आपण पण समजून घेतले पाहिजेत, की मुलांना करिअर करायचंय. मग एक तर तुम्ही थोडंसं मॉडिफाय व्हा पालकांनी, जुन्या पिढीने त्यांच्याबरोबर राहायला जा. नाही तर यू शुड बी प्रिपेअर्ड. मग तुम्ही वृद्धाश्रमासारख्या, केअर सेंटरसारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये दाखल व्हा, की जिथे तुमची काळजी घेतली जाऊ शकते. आता आणखीन नवीन कन्सेप्ट पण डेव्हलप झालेले आहेत. वृद्धाश्रम हा फार निगेटिव्हली रंगवला जातो आपल्याकडे. तर त्याची काही गरज नाही आहे. तुम्ही घरात एकटे राहण्याऐवजी वृद्धाश्रमात राहा. तिथे तुमची सगळी काळजी घेतली जाते. तुमच्याशी गप्पा मारायला लोकं आहेत, कंपनी आहे. बरोबर आहे. त्याच्यात सुद्धा आता कॅटेगरीज आहेत. तुम्हाला स्पेशल रूम पाहिजे तर स्पेशल रूम मिळते. तुम्हाला एकत्र सगळ्यांबरोबर राहायचं, कॉमन राहायचं, तिथे तसं राहता येतं. स्पेशल रूम घ्या. तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, स्पेशल घ्या. दाराची कडी उघडली की तुम्ही कॉमनमध्ये आलात, सगळ्यांमध्ये आलात. कडी घातली, तुमची प्रायव्हसी तुम्हाला मिळते. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे मग सहनिवास असा कन्सेप्ट आता यायला पाहिजे. तर वृद्धांचा सहनिवास आम्ही आता एक आमच्या कोल्हापूरमध्येच इन्स्टिट्यूट आहे. आम्ही हॉस्टेल म्हणतो. हॉस्टेलला फन एलिमेंट आहे. हा. बरोबर आहे. वृद्धाश्रमाला एक सॅड, निगेटिव्ह असा शेड आहे. पण मग वृद्धांचं हॉस्टेल आहे. हॉस्टेलला मस्त फन एलिमेंट आहे. घरी पण जाता येतं. अर्थात वृद्धाश्रमातूनही जाता येतं. पण मुळामध्ये तुम्ही कोहॅबिटन्स ठेवणं गरजेचं आहे आता, एकटं राहण्यापेक्षा. तर ह्यासारखे कन्सेप्ट आता वाढणार आहेत. दुसरा आणखीन एक अँगल त्याच्यात असा आहे, की 2020 साली आपण सगळ्यात तरुण देश म्हणून सेलिब्रेट केला. बरोबर आहे. अजून 25 वर्षाने आम्ही जगातला सगळ्यात वृद्ध देशाकडे वाटचाल सुरू करणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे जी पिढी आज मिरवते आम्ही तरुण आहोत, ते सगळ्यात वृद्धांच्या देशात असणार आहेत 25 वर्षांनी. तर प्रिपेअर्ड असणं आजपासून गरजेचं आहे.
त्यामुळे वृद्धाश्रम, वृद्ध सहनिवास, वृद्धांची हॉस्टेल्स, केअर सेंटर या इन्स्टिट्यूट्सकडे आता निगेटिव्हपणे बघता येणार नाही. आता ते तुमची काळाची गरज होत जाणार आहे. असं आहे. तुम्ही आता सांगितलं की सावली सेंटरमध्ये या सगळ्या गोष्टी चालतात आणि वृद्धाश्रम नाही, ते एक वेगळं हॉस्टेल, वृद्धांचं हॉस्टेल म्हणू शकतो. नाही. सावली हे केअर सेंटरच आहे, पण वृद्धाश्रम सारख्या आणखीन काही इन्स्टिट्यूट्स आता निर्माण होणार आहेत असं मी म्हणलं. आमचं आहे ते केअर सेंटरच आहे आजारी लोकांसाठी. जर सावली सेंटरला ऍडमिशन घ्यायची असेल तर मग प्रक्रिया काय असते? काही नाही, सिम्पल. तो आजारी असणं हे मॅन्डेटरी आहे. तो आजारी डिपेंडंट असेल तर आमच्याकडे ॲडमिशन मिळू शकते. त्यांचे रिपोर्ट्स लागतात, जे रिसेंट रिपोर्ट्स काही केले असतील त्यांनी ती, आणि औषधं लागतात त्यांची. बाकी काही नाही. आमच्याकडे वयाची काहीही अट नाही. आमच्याकडे आजार 2 प्रकारचे लोक आम्ही घेत नाही, बाकी सगळे घेतो. पहिलं घेत नाही तो म्हणजे संसर्गजन्य आजार असेल तर. त्याचं कारण आहे की शेजारच्या पेशंटला संसर्ग होऊ नये, स्टाफला त्रास होऊ नये. म्हणजे आम्ही HIV पॉझिटिव्ह घेऊ, पण TB घेता येणार नाही, कारण TB हा स्प्रेड होतो. तर असा जे संसर्गजन्य जेवढे आजार आहेत तर ते आमच्याकडे आम्हाला घेता येत नाहीत. नंबर 2, व्हायलंट होणारे पेशंट घेता येत नाहीत. जे आक्रमक आहेत, वस्तू फेकाफेकी करतात, प्रचंड आरडाओरडा करतात, दुसऱ्यावर अटॅक करणारे आहेत, फॉर द सेम रिझन. शेजारच्या पेशंटला त्रास होऊ नये, स्टाफला त्रास होऊ नये. ह्या 2 कॅटेगरी सोडल्या तर सगळ्या प्रकारचे पेशंट आम्ही घेतो. मग तो किती का क्रिटिकल असे ना, आम्ही आमच्याकडे ॲडमिशन देतो. कुठल्याही स्टेजचा असला, कुठल्याही वयाचा असला तरी सुद्धा. आता सावली सेंटर जे आहे ते खूप मोठं होत चाललंय दिवसेंदिवस. तिथे कर्मचारी स्टाफ असेल किंवा तिथे जे लोक काम करतात त्यांना काही विशेष प्रशिक्षण दिलं जातं का? प्रशिक्षण द्यावं लागतंच. सावलीला आता 21 वर्ष पूर्ण झाली. 2004 साली सावली स्थापन झाली. आत्तापर्यंत 4000 पेक्षा जास्त रुग्णांना आपण सेवा देऊ शकलेलो आहोत. आनंदाची गोष्ट अशी आहे की आता सावलीमध्ये भारतभरातनं सगळीकडून पेशंट्स येत असतात. आमच्याकडे अगदी हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातपासून पेशंट आहेत. आणि ह्या सगळ्या पेशंटना सेवा देण्यासाठी 110 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याच्यात परत वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. म्हणजे नर्सिंग स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, फिजिओथेरपी असिस्टंट आहेत, किचन स्टाफ असतो. बाकी मग केअरटेकर्स जनरली आमच्याकडे रॉच असतात. रॉ म्हणजे केअरटेकरचं कुठलंही प्रशिक्षण भारतातच उपलब्ध नाही आहे. तर त्यामुळे घेताना ते आम्हाला रॉज घ्यावे लागतात. मात्र घेताना हे बघितलं जातं की त्याला पेशंटची काळजी घेण्याची कितपत त्याची तयारी, मानसिक तयारी बेसिकली. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रसंगी सगळ्याच प्रकारची काळजी, आंघोळ घ्यावी लागते, टॉयलेटिंगची काळजी, स्वच्छता, हे सगळं बघावं लागतं. ह्याच्यात त्याला कुठल्याही प्रकारची घाण वाटत नाही ना, हे आधी प्रामुख्याने बघावं लागतं. एकच आमच्याकडे सांगता येईल नक्की की आमच्याकडे जेव्हा एखादा स्टाफ लागतो आणि तो 15 दिवस टिकला सोडून जाणार असेल तर तो पहिल्या 15 दिवसात सोडून जातो. असं आहे. मग ते काम असायला ॲडजस्ट होत नाही. बाकी मग आमचं एक कल्चर जे डेव्हलप झालेलं आहे की आमच्याकडे कितीही पेशंट असलं, म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचा पेशंट असला तरी कर्मचाऱ्यांनी हसतमुखच सेवा द्यावी लागते. म्हणजे तुमच्या कपाळावर आठी येता नाही काही झालं तरी. अल्झायमर सारखे पेशंट असतात, विसरतात सारखे. म्हणजे आत्ता सकाळी नाश्ता केला तरी मला 4 दिवस काही खायला दिलेलं नाही असं सांगू शकतात ते. कारण त्यांना तो स्मृतिभ्रंशच आहे ना, त्यांना आठवतच नाही. स्वतःचं नाव जिथे ज्याला आठवत नाही त्याला काय होणार. आणि मग तो असे काहीही म्हणू शकतो, मला काही खायलाच दिलेलं नाही, मी कधीचा उपाशी आहे, काय आहे. मग अशा वेळेत तुम्हाला त्याच्या याच्यावर जाता येत नाही. मगाशी तर खाल्लं असं म्हणता येत नाही. बरं आणू का, खाणार का? तो खात नाही, कारण पोटात जागा नसतेच, डोक्यात फक्त चालू असतं. त्यामुळे त्यांनी 2 घास घातले की त्यांना पोट भरल्याची जाणीव होते आणि मध्ये नको मला बस झालं म्हणतात. हे आहे, पण तुम्हाला ते द्यावं लागतं. तुम्ही जर म्हणलात मग मी काही खोटं बोलतोय का, अशी त्यांची समोरची येणारच. कारण ते जेन्युइन आहेत त्यांच्या बाबतीत की त्यांना आठवतच नाही मी काही खाल्लंय. तर त्यांना त्यांच्या हो मध्ये हो मिळवून त्यांच्या कलानी जात तुम्हाला त्यांना सांभाळायचं आहे. असं आहे. कमाल. एकंदरीत आपण जेव्हा राहायला जातो किंवा कुठली संस्था असेल किंवा शाळा असेल किंवा काय असेल तर एक दिनक्रम ठरलेला असतो. असं सावली सेंटरचा काय दिनक्रम असतो आणि काय काय ऍक्टिव्हिटीज होतात दिवसभरात? सगळ्यात महत्त्वाचं ना की आमच्याकडे फिजिकल नर्सिंग, मी म्हटलं तसं फिजिकल नर्सिंग सगळंच केलं जातं. पण आमचा
त्याच्याच बरोबर सावली केअर सेंटर इतर केअर सेंटरमध्ये बेसिक फरक जर म्हणायचं झालं तर आमचं कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी सायकोलॉजिकल नर्सिंगवर पण आहे, मानसिक शुश्रूषा. फिजिकल नर्सिंगमधलं सगळं होतच आहे, पण आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा बऱ्यापैकी ना डिप्रेस्ड असतो, की कालपर्यंत इंडिपेंडंट होता आणि आता डिपेंडंट झाला आहे. तर मग कोणालाही ते वाटणारच ना, की माझ्या आयुष्यात हे काय आलं आहे, कसं आलं आहे आणि आता नको, मला असं कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे, अशी काहीतरी भावना असू शकते. बरेचसे पेशंट जेवण बिवण सोडतात, जेवण थांबलं की सगळं थांबेल असं काहीतरी भावना, सुसायडलकडे जाणारी एक ती भावना असते. पण मग आमचे काउन्सिलर वगैरे काम करतातच, त्याचं ते सतत चालू असतं. पण आपल्या मराठीत म्हणतो ना आपण, की सुखाचा मार्ग पोटातून जातो. तुम्ही कुठल्याही लग्नाला गेलात तर लग्न छान झालं आपण केव्हा म्हणतो? मेनू चांगला असला की. बरोबर आहे. आपल्या सगळ्या आयुष्यातले प्रोटोकॉल बघा जेवणाशी निगडीत आहे. हां, जन्मापासून मृत्यूपर्यंत. काही झालं की आपलं ते सगळं जेवणाशी अटॅच्ड आहे आपलं. तर आमच्याकडे 12 ते 15 दिवसात एकही नाश्ता रिपीट होत नाही. सगळ्या प्रकारचे व्हरायटीज, सगळ्या प्रकारचे क्युझिन्स असतात. जेवताना सुद्धा एखाद्याला एखादी भाजी आवडत नाही. आम्हाला एक 8 दिवसाच्या सहवासाने कळतं, की बाबा भेंडी आवडत नाही आहे, तर अल्टरनेट दिला जातो. आपण घरी करतो ना, घरी तुम्हाला एखादी भाजी आवडत नाही, तर आई तुमची अल्टरनेट करते ना न सांगता. न सांगता, सांगावं लागत नाही आपल्याला. तर तसं अल्टरनेट दिला जातो. रात्री न जेवता जर कोणी झोपत असेल, तर आमच्यापैकी कोणीतरी जाऊन उभं राहतं, "का जेवत नाही?" मग आंबील करूया? पेज करूया? का खीर खाणार? काहीतरी खायलाच पाहिजे. मी उपाशी राहिल्याने कोणाला तरी फरक पडतो, हा मेसेज फार महत्त्वाचा असतो. मी अजून हवा आहे कोणाला तरी, हा फील देणं गरजेचं असतं. दिस इज सायकोलॉजिकल नर्सिंग. तर ते तिथे आवर्जून दिलं जातं. नंबर 2, वाढदिवस सगळ्यांचे सेलिब्रेट होतात. असं पण आता आपल्याकडे जनरली सिनियर सिटिझनचे वाढदिवस विसरले जातात. गावात तर माहितीच नसतात. तर आमच्याकडे ते आवर्जून सेलिब्रेट केले जातात. म्हणजे माझ्याकडे असाही इन्सिडेंट झाला आहे, की आयुष्यातला पहिला वाढदिवस 65व्या वर्षी केला. हां. तर मग हा तो तो दिवस त्यांचा असतो. त्यांचा वॉर्ड सजवला जातो. त्यांना काय हवं नको त्या आवडीचं काहीतरी केलं जातं. अशा पद्धतीने तो दिवस सेलिब्रेट केला जातो. नंतर आपल्याकडे ना सणवाराला पण काही प्रोटोकॉल्स आहे. होळीला आपण पुरणाची पोळी करतो किंवा असे काही श्रीखंड करतो पाडव्याला. तर हे सगळे प्रोटोकॉल्स सांभाळले जातात. त्यांना असं कुठेही वाटतं नाही, की मी घरी असतो तर अमुक एखादा पदार्थ खाल्ला असता. तर तो त्यांना तिथे मिळत असतो. आपल्याला इच्छा होती कधीतरी आज भेळ खावी, कधीतरी पाणीपुरी खावी. आपल्याला इच्छा होते. तशी जर कोणी इच्छा व्यक्त केली, तर ती 24 तासाच्या आत पुरी केली जाते. तर हे जे काही आहे ना, ते ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. जसं आपण शाळा भरल्यानंतर असेंब्ली भरते बघा, शाळेच्या मुलांची. तशी आमच्याकडे रोज 4-4:30 वाजता असेंब्ली भरते. सगळे पेशंट, मग तो व्हीलचेअरवर का असेना, सगळेजण खाली लॉनवर जमा होतात. आणि मग गाणी, अंताक्षरी, छोटे गेम्स, काहीतरी दमशेराज असे कुठलेही गेम्स दर आठवड्यात केले जातात. नंतर आमच्याकडे एक छोटंसं मिनी थिएटर डेव्हलप केलेलं आहे. तर दर आठवड्यात तिथे सिनेमे दाखवले जातात. लेटेस्ट सगळे सिनेमे त्यांचे, तो आता कंतारा काय आला आहे ना, हां, सगळे बघून झालेले आहेत. म्हणजे मी नाही बघितलेला, पण त्यांनी बघितलेले आहेत. किंवा मग ते असेही फर्माईशी करतात, की आज आम्हाला पिंजरा बघायचा आहे जुना किंवा सिंहासन बघायचं आहे, तर मग तेही दाखवले जातात. तर अशा पद्धतीने त्यांची लाईफस्टाईल असते. सकाळी 6-6:30ला उठून चहा असतो, मग 9ला चहा नाश्ता होतो, 1 वाजता जेवण होतं, चहा बिस्किट होतात 4 वाजता, रात्री 8ला जेवण आणि झोपताना सगळ्यांना दूध असतं. मध्ये आधी मग फळावळ वगैरे असतात आणि दिवसभर हा त्यांचा असा जातो. आम्ही ना आमच्याकडे म्युझिक सिस्टीम आहे. प्रत्येक वॉर्डला म्युझिक सिस्टीम आहे आणि अ, जरी मी म्हटलं सगळ्या वयोगटाचे आहेत, तरी आमच्याकडे मेजर सेगमेंट हा सीनियर्सचा आहे. 70% पेशंट्स हे सीनियर सिटिझन्स आहेत. तर मग आम्ही काय करायचो, म्युझिक सिस्टीमवर सकाळ संध्याकाळ आपली देवाची गाणी लावायची, भावगीतं लावायची. कारण सीनियर सिटिझन्स म्हणजे आपण त्यांना हे करतो. एक आजोबा माझ्याकडे आले, "काय म्हणे देव, 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 देव लावलंय? आम्हालाही किशोर कुमार आवडतो." आणि मग त्यानंतर मग आमच्याकडे सकाळी तास दीड तास देवाची गाणी. आता बाकीचा दिवसभर रेट्रो म्युझिक किंवा हे असतं. आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम झाला, दर 8 ते 15 दिवसात एक कार्यक्रम होत असतो.
कुठलाही कार्यक्रम झाला की त्याची सांगता झिंगाटणी होते. ते आमचं राष्ट्रगीत म्हणा. काय आणि या झिंगाटवर आमचे सगळे पेशंट्स व्हीलचेअरवरचे सुद्धा डान्स करतात. बसले जे जमेल तसं. पण तो डान्स होतो आणि तो सगळ्यांना भयानक आवडतो. त्यामुळे झिंगाट आमच्याकडे अत्यंत पॉप्युलर आहे आणि ते जिवंत ठेवतं जिवंत आय मीन यंग ठेवतं त्या सगळ्या पेशंट्सना. कमाल. एकंदरीत आम्हाला सावली तुमच्या या याबद्दल तर माहितीच आहे, पण त्याच्यासोबतच तुमचं एकदा नाव खूप चर्चेत आलं होतं आणि ते अजून पण आहे. कोल्हापूरला तुम्ही भिकारी मुक्त कोल्हापूर जे केलं होतं, तो उपक्रम काय होता? कोल्हापूरला आमच्या ना 20 लाख भाविक दरवर्षी भेट देतात. अंबाबाईचं, महालक्ष्मीचं गाव आहे आणि लक्ष्मीच्या दर्शनासाठी म्हणून तिरुपतीचं दर्शन झाल्यावरही अनेक भाविक येतात. 20 लाख भाविक हा अधिकृत सरकारी आकडा आहे की दरवर्षी भाविक भेट देतात. आणि मग लक्ष्मीच्या गावात भिकारी कसे? असा आमच्यापुढे प्रश्न होता की गाव लक्ष्मीचं म्हणवून घेतो आम्ही आणि भिकारी पण दिसत आहेत. एक कॉन्ट्रोव्हर्शियल पिक्चर आहे हे. आपण एक भारताच्या बाबतीतही बघायला गेलो तर आम्ही जगातली चौथी इकॉनॉमी म्हणून म्हणजे कॉलर टाईट करत असताना हे कॉन्ट्रोव्हर्शियल चित्र नाही आहे की आमच्याकडे त्याच वेळी भिकारी पण भरपूर आहेत. तर मग आम्हाला ते नको होतं. तर मग काय करता येईल या बाबतीत? तर मग आम्ही एकंदरीत तुम्हाला सांगू का 4 प्रकारचे भिकारी असतात. एक असा भिकारी आहे की जो विकलांग आहे, त्याला पर्याय नाही आहे, भीकच मागणार आहे. दुसरी कॅटेगरी मनोरुग्ण, की त्यांना कळतच नाही आहे काही. मग ते अंगावर कपडा आहे, नाही आहे, माहितीच नाही. अशा अनेक महिला अगदी तुम्ही कुठेही भारतात जा, तर ह्या तुम्हाला अशा मनोरुग्ण महिला म्हणा, पुरुष म्हणा, हे दिसत असतात. तिसरे बालभिक्षुकरी, लहान मुलं ॲज अ बेगर. मग ती भिकाऱ्यांची मुलं असतात आयदर किंवा चाइल्ड ट्रॅफिकहून पळवून आणलेली मुलं, त्यांचाही वापर केला जातो. आणि चौथी कॅटेगरी व्यावसायिक भिकारी. बिझनेस. की हां, ते भीक मागणं हा त्यांचा व्यवसाय आहे. ठीक आहे. तर मी अभिमानाने यात सांगू शकतो, की पहिल्या 3 कॅटेगरी आज कोल्हापूरमध्ये एलिमिनेट झालेल्या आहेत. आज तुम्ही कोल्हापूरच्या रस्त्यावर या, फिरून बघा. तुम्हाला या पहिल्या 3 कॅटेगरीतील एकही भिकारी दिसणार नाही. कोल्हापूरमध्ये एकही विकलांग, एकही मनोरुग्ण, एकही बालभिक्षुकरी नाही. कोल्हापूर हे भारतातलं पहिलं भिकारीमुक्त शहर आहे ह्या 3 कॅटेगरीत. व्यावसायिक भिकारी त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. पण त्याच्यासाठी मग मानवी हक्क आयोग आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आड येतात, की त्यामुळे आपल्याला ते समर्थपणे करता येत नाही. पण त्याच्यातून आम्ही मग प्रयत्न असा केला की भिकाऱ्यांना व्यापारी बनवता येईल का? म्हणून मग आम्ही त्यांना मग पेन विका, काहीतरी वह्या विका, काहीतरी एखादी वस्तू विका डेकोरेशनची किंवा असं. तर एक 7-8 भिकारी आम्ही कोल्हापूरमध्ये तसे तयार केले, जे आता सिग्नलला अशा वस्तू विकतात. मग आम्ही त्यांना सांगतो, आता तुम्ही भिकारी नाही, व्यापारी आहात. ते एक डिग्निफाईड वेनी तुम्ही काम करा. काहीतरी करा असं. हळू चालेल. आणि अर्थात ही सगळी जबाबदारी सगळ्या आपल्या नागरिकांची पण आहे. कारण भीक मिळते म्हणून भिकारी आहेत. भीक दिली जाते म्हणून भिकारी आहेत. तर ते भीक देणं आपण बंद करायला पाहिजे. तर मग भिकारीसुद्धा नष्ट होतील. अभिमानाने सांगू शकतो, तुम्ही अंबाबाई मंदिरात या, मोठं मंदिर आहे. एकही भिकारी दिसणार नाही. सर, तुमच्या या मूव्हीमध्ये शहराचा काय सहभाग होता आणि शहरात काय बदल दिसला तुम्हाला जेव्हा तुमचं हे सगळं झालं करून त्यावेळेस? मी जेव्हा कोल्हापुरात गेलो, तेव्हा कोल्हापूर हे खूप असं काय म्हणू आपण त्याला पारंपरिक किंवा अशा ज्या काही गोष्टी जपणारं वगैरे होतं. मला पण भीती होती, की केअर सेंटरसारखा एखादा प्रोजेक्ट तिथे चालेल, न चालेल असा. पण कोल्हापूरने खूप छान त्याला स्वीकारलं. अ, आधुनिकतेने स्वीकारलं. जे काही नवीन कन्सेप्ट आहेत, ते कोल्हापूर खूप चांगल्या पद्धतीने घेतं, स्वीकारतं. आणि त्यामुळे आज कोल्हापूरमधलं सावली हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सेंटर म्हणता येईल. 350 बेड्स आहेत, पैकी 300 आत्ता ऑक्युपाईड आहेत. आणि तो एक चांगली सपोर्ट कोल्हापूरने आम्हाला दिला. भिकारीमुक्त कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्हाला कोल्हापूरने चांगला सपोर्ट केला. आज कोल्हापूरातले नागरिक तसे सजग आहेत, असं कोणीही दिसलं. कारण कोल्हापूर रेल्वे टर्मिनस आहे. रेल्वे थांबते तिथे, संपते. आणि मग त्यामुळे रेल्वेतनं बसवून दिलेल्या अनेक लोकांना तिकडे उतरावं लागतं आणि मग ते शहरात कुठेतरी भरकटतात. आणि मग असे जर असेल तर अनेक नागरिक, समाजसेवी संस्था आम्हाला फोन करून सांगतात, की असे-असे आजी इथे दिसते 2 दिवसापासून आणि तर मग काय करताय तुम्ही? तर मग आमची गाडी घेऊन जाऊन घेऊन येते. आमची गाडी जर कुठल्याही कारणाने उपलब्ध नसेल तर लोकं रिक्षात बसवून आणून सोडतातही.
सर याला जोडून एक प्रश्न विचारायचा होता की जे लोक जन्मतः अपंग असतात किंवा अनाथ असतात तर त्याच्यासाठी सावली ही संस्था काय काम करते? अनाथाश्रम अनेक आहेत. हम्म. अनेक अनाथाश्रम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. कोल्हापूर जिल्ह्यात 16 अनाथाश्रम आहेत. अनाथाश्रमांमध्ये सगळे सुदृढ आणि निरोगी मुलं असतात. पण जी जन्मतः अपंग आहेत आणि अनाथ आहेत, अशांना कुठला अनाथाश्रम सांभाळू शकत नाही. म्हणजे ती यंत्रणा जी स्पेशल लागते त्याच्यासाठी ती नसते त्यांच्याकडे. तर गेल्या 16 वर्षापासून आपण ते करतो आहोत, की अशी कुठलीही अपंग आणि अनाथ मुलं असतील तर ती सावलीमध्ये येतात. आणि आता महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यातनं अनेक संस्था आता आमच्याकडे ही मुलं पाठवत असतात. त्यांच्याकडे जर अपंग बाळं आली, अनाथ बाळं, तर ती आमच्याकडे सरकारी यंत्रणेमार्फतच ट्रान्सफर होतात. आमचा मातुल हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी काम करतो. मातुल म्हणजे मामा. तर हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी काम करतो आणि आत्तापर्यंत अनेक मुलं झालेली आहेत. आत्ता 42 मुलं आमच्याकडे त्या ह्याच्यात आहेत. अपंगत्वामध्ये सगळी येतात. म्हणजे आपल्याला फक्त अंध किंवा अस्थिव्यंग वगैरे एवढंच माहिती असतं. पण त्यात सेरेब्रल पाल्सी आहे, हायड्रोसिफली आहे, मायक्रोसिफली आहे, ऑटिझम आहे, ADHD अनेक प्रकार असतात आणि ह्या सगळ्या प्रकारचे अपंग मुलं आमच्याकडे येतात. त्यातली जी मुलं रिहॅबिलिट किंवा शिकण्यासाठी असू शकतात त्यांना शाळांमध्ये भरती केलं जातं आणि जी नाही शिकू शकत दुर्दैवाने, त्यांचं अपंगत्व फार सिव्हिअर असू शकतं. तर मग अशांना जेवढं काही त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत त्यांना छान सांभाळणं हे केलं जातं. तुम्ही मला सांगितलं की शाळेमध्ये वगैरे ॲडमिट केलं जातं आणि तिकडे त्यांचं ते शिक्षण असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या जातं. हे सगळं करायसाठी तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळते का? किंवा मग हे सगळं तुम्ही कसं करता? सरकारकडनं आम्ही ₹1 घेत नाही. म्हणजे ती आम्ही एक पॉलिसीच म्हणून स्वीकारलेली आहे. जेव्हा आम्ही NGO म्हणून काम करतो, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, त्यामुळे गव्हर्नमेंटकडनं काहीही आर्थिक सहकार्य घ्यायचं नाही, सहाय्य घ्यायचं नाही, हे आम्ही ठरवलेलं आहे. जर आम्हाला काही गरज असेल तर आम्ही समाजापुढे जातो आणि समाजाकडे मागतो, समाज उभा राहतो, दानशूर आहे. आमचे आर्थिक गणित असं आहे, की टोटल मी मगाशी म्हणलं तसं 350 बेड्स आहेत आणि आत्ता 300 लोकं आहेत. या 300 लोकांपैकी 80 लोकं फ्री आहेत. उरलेली 220 लोकं जी आहेत ही पैसे देणारी आहेत. म्हणजे ज्यांच्या फॅमिलीज आहेत आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या कॅटेगरी पण आहेत आमच्या. स्पेशल रूम, सेमी स्पेशल, जनरल अशा वेगवेगळ्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि त्यांच्या आर्थिक स्तराप्रमाणे ते तो वॉर्ड हे करतात, चूज करतात आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे चार्जेस घेतले जातात. आता हे जे 220 लोकांचे चार्जेस कनेक्ट होतात त्याच्यातनं जो सरप्लस राहतो, त्या सरप्लसमधनं ही 80 लोकं मॅनेज केली जातात. या मुलांचं सगळं बघितलं जातं. तर त्याच्यामुळे आर्थिक गडी आमची व्यवस्थित आहे. रिकरिंग खर्च जे आमचे आहेत ते अगदी छान व्यवस्थित मॅनेज होत आहेत देवाच्या दयाने. मात्र आम्हाला जर डेव्हलपमेंट लागते, काही कन्स्ट्रक्शन करायचं आहे, काही नवीन मशिनरी पाहिजेत, इक्विपमेंट्स पाहिजेत, तर मात्र आम्हाला मग मदतीची गरज लागते आणि मग त्यावेळी आम्ही आवाहन करतो आणि मग त्याप्रमाणे मग समाज उभा राहतो. एकंदरीत बघायला तुम्ही मध्यंतरी सजीव अभियान हा उपक्रम देखील राबवला होता. तर तो कसा लोकांसाठी सजीव अभियान फायदेशीर? कंटिन्यूस चालू आहे. सजीव अभियान याचा अर्थ ती बँक आहे. हे काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं, की आम्ही बेडरिडन पेशंटना ॲडमिट करून घेतो. पण असं बरेच पेशंट्स असतात, की ज्यांची घरी काळजी घेतली जाऊ शकते. हा एक भाग. दुसरा भाग, की ज्यांचं अपंगत्व किंवा असं काही फार इतकं सिव्हिअर नसतं, की ज्यांना सेंटरमध्ये ॲडमिट करावं. घरच्या घरी ते मॅनेज होऊ शकणं. एखाद्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, प्लॅस्टरमध्ये त्याला एक 15 दिवस, महिनाभर रेस्ट सांगितली आहे. पण घरी मॅनेज होणार आहे विषय. मग त्यांना काय लागतं, बाबा वॉकर पाहिजे. बरं, वॉकर ही अशी गोष्ट आहे की जी महिनाभरच वापरायची आहे. नंतर ती एक तर नवीन जर घेतलात तुम्ही तर तो माळ्यावर पळून जाणार, कारण अदरवाईज त्याचा काही उपयोग नाही आहे. बरोबर आहे. तर मग असं बघितलं तर अनेक लोकांकडे असे जे काही साहित्य आहे, रुग्णोपयोगी साहित्य म्हणू आपण, तर ते आहे आणि ते माळ्यावर पडलेलं आहे, कारण ते घेतलं कधी काळी आणि ह्याच्यामध्ये मग व्हीलचेअर्स होत्या, ह्याच्यामध्ये वॉकर्स होते, बेड्स जे फाउलर बेड म्हणतात, खालीवर होणारे बेड्स, वॉटर बेड, एअर बेड असे अनेक गोष्टी होत्या, की ज्या माळ्यावर पडून होत्या, कारण आता त्या वापरल्या जात नाहीत, गरजच नाही त्याची. तर मग आम्ही त्याची बँक डेव्हलप केली. आम्ही लोकांना आवाहन केलं, की हे जे माळ्यावरचे ना आमच्याकडे द्या, आपण त्याची बँक करू आणि ज्यांना त्याची गरज आहे त्यांना आपण ते देऊ. हा सगळा व्यवहार पैसे विरहित आहे. म्हणजे लोकं आमच्याकडे देतात ते असेच देतात. आम्ही लोकांना देतो तेही असेच देतो. नोंद ठेवली जाते फक्त
मग नंतर असं लक्षात आलं की जी लोक घेऊन जातात तर काही, सगळी नाही, 1-2% लोक अशी असतात की जी सोयीस्करपणे विसरतात. सोयीस्करपणे. हां, म्हणजे बेड घेऊन गेले आणि तो आता बेडचा उपयोग नाही. तुमचा पेशंट समजा एक्सपायरी झाला, आजीसाठी नेला, आजी आता नाही आहे. आता तो बेड आणून द्यायला पाहिजे ना, कोणाला तरी दुसऱ्याला उपयोगी पडेल. पण तो सोयीस्करपणे विसरला जातो. कारण त्याच्यात आर्थिक गुंतवणूक काही नसते. म्हणून मग आम्ही आता त्याचं डिपॉझिट घेतो. वस्तू परत आली की डिपॉझिट रिफंड होतं 100%. पण मग ते डिपॉझिट आहे म्हणल्यानंतर ती वस्तू परत येते. तर अशा पद्धतीने सजीव अभियान चालतं. ही बँक आहे. तुमच्याकडे जर काहीही एक्सेस रुग्णोपयोगी साहित्य असेल, तर ते तुम्ही आमच्याकडे आणून देऊ शकता. अशा प्रकारचे 15 प्रकारचं साहित्य आमच्याकडे आत्ता आहे. 15 कॅटेगरी. व्हीलचेअर आहेत, फॉलर बेड आहेत, एअर बेड आहेत, क्रचेस आहेत, वॉकर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वॉकर्स असतात. आणि याचे सेंटर्स कुठे, म्हणजे कुठून करू शकतात हे? कोल्हापूर. सावली 3 ठिकाणून रन होतं कोल्हापुरात. एक मोरेवाडी, नंतर पिराचीवाडी आणि नाळे कॉलनी, संभाजीनगर. त्या तिन्ही ठिकाणी हे सगळं साहित्य उपलब्ध असतं. ज्याला जिथे जॉग्राफिकली जिथून जवळ पडतं तिथून ते घेऊ शकतात. कमाल. एकंदरीत तुम्ही डिमेन्शिया या आजारासाठी पण भरभरून काम करता आणि डिमेन्शिया हा आजार आमच्याकडे ज्याच्या अख्खा घरात एक असतो, मजला डिमेन्शियाचा हा, आहे. ज्याच्या घरात असतो ते त्यालाच माहिती आहे की तो आजार काय आहे. डिमेन्शिया खूप वाढायला लागलाय. डिमेन्शिया हा बेसिकली एजिंगचा आजार आहे. वय वाढल्यामुळे डिमेन्शिया होतो. डिमेन्शिया आधी सुरुवातीला लक्षात येत नाही. माणसाचा चिडचिडेपणा वाढायला लागतो. मग आपण ते साठीबुद्धी नाठी झाली आहे काही काय असं काहीतरी आपण ह्याच्याने बघायला लागतो. संशयी स्वभाव वाढतो डिमेन्शियामध्ये. आणि मग कोणीही काही अगदी लांब बोलताना दिसलं की त्याला असं वाटतं हा माझ्याबद्दलच बोलतोय काय, माझ्या विरुद्ध काहीतरी प्लॅनिंग चालू आहे काय, असं काहीतरी त्यांना वाटायला लागतं. संशयी स्वभाव वाढतो. त्यानंतर मग हॅल्युसिनेशन्स होतात, भास व्हायला लागतात काही वेळा. तर असे बरेच प्रकार आणि अशी लक्षणं डिमेन्शियामध्ये दिसायला लागतात. मग पुढच्या स्टेपमध्ये त्याचं विस्मृती व्हायला लागते त्याला. बऱ्याच गोष्टी विसरायला लागतात ते. एखादी वस्तू कुठे ठेवली आहे, काय नाही, हे सगळं विसरायला लागतात. त्यानंतर मग जुन्या ओळखी तेवढ्या लक्षात राहतात, नवीन लोकं विसरायला लागतात. नावं लोकांची, घराचे पत्ते, अशा अनेक गोष्टी विसरायला लागतात आणि मग ते प्रत्येकाचे स्टेजेस वेगळे असतात. तर विस्मृती हा एक आणि मग चौथ्या स्टेजला शी-शूचा पण कंट्रोल जातो बऱ्याच वेळा आणि मग अशी लोकं कितीतरी वेळा डिमेन्शियाची लोकं असतात ती घरातून बाहेर पडतात, त्यांच्या तंद्रीत कुठेतरी भरकटतात. 7-8 किलोमीटर त्यांच्या तंद्रीत जातात आणि मग भांबावून उभे राहतात. कारण त्यांना त्यांचं नावही आठवत नाही, पत्ता आठवत नाही, काहीच आठवत नाही. तर असं सुद्धा होऊ शकतं. काही डिमेन्शियाची लोकं असतात ती वयाच्या एका टप्प्यावर येऊन थांबतात. म्हणजे आता माझ्याकडे एक 70 वर्षाच्या आजी आहेत. त्या वयाच्या 7व्या वर्षी येऊन थांबल्या आहेत. तर त्यांना असं वाटतं ते 7वीतली मुलगी आहे, दुसरीतली. म्हणजे रोज संध्याकाळी 5-5:30 वाला आलात की त्या आमच्या दारात येऊन थांबतात गेटवर आणि मग 15-20 मिनिटं झाली की रडायला लागतात. आणि मग का रडताय काय? मग बाबा अजून मला घ्यायला आले नाहीत शाळेत. आता त्या स्वतः 70 वर्षाच्या. त्यांचे बाबा कधी येणार? हा एक भाग. पण ते समजवण्याचे, कारण त्या स्वतः जेन्युइन आहेत. त्या जेन्युइन आहेत. ती दुसरीतलीच मुलगी आहे. त्यांचा मुलगा आला, मुलगी आली, तर आता त्यांची मुलं सुद्धा 40-45 वर्षाची आहेत. त्यांना त्या काका, काका म्हणतात. कारण त्या जेन्युइनली त्यांना ओळखत नाही ना. 40-45 वर्षाचा मुलाला म्हणजे व्यक्तीला 7वीतली मुलगी काकाच म्हणणार. तर मग असं सगळं आणि हे हँडल करत राहावं लागतं तुम्हाला डिमेन्शियाच्या बाबतीत आणि त्याच्यासाठी खूप हाय लेव्हलचे पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतात. एकंदरीत तुम्ही मला सांगितलं की अख्खा एक जो फ्लोअर आहे तो डिमेन्शियासाठी आहे, तर त्यांच्यासाठी काही विशेष ऍक्टिव्हिटीज केल्या जातात हो, का? डिमेन्शियाला म्युझिक थेरपी फार चांगलं काम करते. म्हणजे डिमेन्शियाला त्यांना ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डिमेन्शियाच्या बाबतीत त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत ना, त्यांच्या ती ठराविक जागा तुम्हाला तीच ठेवावी लागते. हां, म्हणजे आता अंघोळ करून आलाय आणि अंघोळ करून आल्यानंतर त्यांचे जे कपडे आहेत, तर ते एका ठिकाणीच ठेवायचे. टॉवेल तो त्याच पद्धतीने ठेवायचा. तशीच घडी पाहिजे. कंगवा त्याच जागोजागी म्हणजे त्याच जागी पाहिजे. ती जर जागा तुम्ही बदललीत ना, की त्यांना ते समजत नाही, भांबावतात आणि मग चिडचिड होते. त्यांना आठवत नाही, त्यांना मान्य करायचं नसतं. ठीक आहे. लक्षात पण राहत नाही आणि ते नाही म्हणजे मग तुम्हीच काहीतरी मला उगाच त्रास देताय,
असा तो होतो. तर त्याच्यामुळे त्यांची काळजी घेताना ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी त्यांच्या सवयीप्रमाणे मग ते मेकॅनिकली जाऊन ते सगळं करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि बाकी तुम्हाला ते लहान मुलासारखंच त्यांना हँडल करावं लागतं. त्याला इलाज नाही. म्युझिक थेरपीचा चांगला उपयोग होतो. स्पेशली त्यांच्या काळातलं जर म्युझिक तुम्ही लावलंत. म्हणजे 80 वर्षाची एखादी आजी असेल, तर तिला तुम्ही 40चं 50चं म्युझिक लावलं, तर दॅट वर्क्स. व्हेअरएज एखादं 60तले असतील, तर त्यांना तुम्हाला अमिताभ बच्चन किंवा राजेश खन्ना हे जास्ती चांगलं काम करतं आणि मग ते आठवतात. त्यांचे ते फिल्म आठवण्याचा प्रयत्न करतात. मुळामध्ये डिमेन्शिया का होतो? तर डिमेन्शिया आता संवाद नाही राहिला आपल्यात. मोबाईल हा फार मोठा कल्प्रिट आहे त्याचं, की आपण बोलतच नाही आहोत एकमेकांशी. आपण जे काही करायचं चॅटिंगच्या माध्यमातून, इमोजीच्या माध्यमातून. पूर्वी आपण किमान जे लँडलाईन आले होते त्याच्यावर फोन करून तरी हॅपी बर्थडे वगैरे म्हणायचो. आता एक मेसेज टाकून दिला, इमोजी टाकून दिली, की झाला बर्थडे आपला. कट्ट्यावर गप्पा मारायचो, इमोशन्स होत्या, शेअर करायचो, प्रसंगी भांडायचो, सगळं होतं. पण त्याच्यामुळे ना मेंदूला चलन होतं. आता सगळ्या गोष्टी मेकॅनिकल आहेत. सगळ्या गोष्टी मेकॅनिकल. तुम्ही बघा मोबाईल ऑपरेट करताना सुद्धा आपण अंगठी इतके मेकॅनिकली काम करतात आपलं. ते आता ब्रेनला सवय झाली. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, की म्हणतो ना आपण मेंदूला गंज चढायला लागला. तर एका अर्थाने म्हणजे ते काही फिजिबल नाही आहे. पण अ, गंज चढायला लागला याचा अर्थ मेंदू तेच मोनोटोनियस काम करतो आणि मग त्याचं कामच संपतं ना. त्याला काम देणं गरजेचं आहे मेंदूला. मग आपण आता समजा उजव्या हाताने ब्रश करतोय, तर डाव्या हाताने करूया. थोडी चालना. डाव्या हाताने लिहायला शिकू, डाव्या हाताने जेवणं किंवा उलटं चालणं, उलट्या पायऱ्या उतरणं, अशा ॲक्टिव्हिटी केल्या तर मेंदू कॉन्शियस होतो. शब्दकोडी सोडवणं, कॉन्शियस होतो. आपण आता त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी थांबवलेल्याच आहेत आणि मग त्यामुळे आणि संवाद नाही. बरीचशा घरांमध्ये एक-एकटीच लोकं असतात. तर त्यामुळे संवाद नाही आणि त्याच्यामुळे डिमेन्शिया डेव्हलप होतो. आणि ते लाईफ इज फुल ऑफ सर्कलमध्ये आहे. आधी आपण लहान असतो आणि नंतर मग आपले आई-वडील, आजी-आजोबा लहान होतात आणि त्यांना मग आपल्याला आई-वडील बनून सांभाळावं बघावं लागतं. लागतं. मग डिमेन्शिया जर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तर मेंदूला चालना देत राहावं लागतं. त्याच्यासाठी म्युझिक थेरपी काम करते. कमाल. चांगलं काम करते. तुम्ही स्वावलंबन शिबिर सुद्धा घेता. तर ते शिबिर काय काम करतं या सगळ्या रुग्णांसाठी किंवा इतर लोकांसाठी पण? स्वावलंबन शिबिर म्हणजे बघा आपल्याकडे रिहॅबिलिटेशन हा जो एक कन्सेप्ट आहे भारतामध्ये स्पेशली 4 प्रकारचं रिहॅबिलिटेशन असतं. हां, पण आपल्याकडे फक्त एकाच प्रकारचं केलं जातं. पहिला प्रकार आहे रिहॅबिलिटेशन तो म्हणजे मेडिकल रिहॅबिलिटेशन. जसं एखादा पॅरालिसिसचा पेशंट आहे, पोलिओचा पेशंट आहे, मग त्याला काहीतरी कॅलिपर्स देणं, फिजिओथेरपी देणं आणि त्याला मेडिकली फिट करणं. धिस इज मेडिकल रिहॅबिलिटेशन. सेकंड इज इकॉनॉमिक रिहॅबिलिटेशन जे 90% वेळा भारतात केलं जातं. म्हणजे त्याला काहीतरी व्होकेशनल कोर्स दिला जातो, शिकवलं जातं. मग त्याला नोकरी किंवा एखादा व्यवसाय काढून दिला जातो आणि ही इज रिहॅबिलिटेड असं आपण लेबल लावतो. 90% बाबतीत हे आहे. पण मला सांगा एखादा व्हीलचेअर बाउंड व्यक्ती आहे. त्याला तुम्ही काहीतरी व्होकेशनल दिला, त्याला व्यवसाय सुरू करून दिला. आता त्याला समजा 25,000-30,000 रुपये महिना मिळतायत. जरी मिळतायत, तरी त्याच्या वैयक्तिक बाबतीत तो डिपेंडंटच आहे. कपडे बदलायला, समोर पाणी दिसते पण त्याला घेता येत नाहीये. बरोबर आहे. त्याला टॉयलेटला जायचं आहे, कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे, अंघोळ करताना मदत घ्यायला लागते. तर या सगळ्या गोष्टी त्याला मदत लागते. तर आम्ही स्वावलंबन शिबिरमध्ये या वैयक्तिक बाबतीत त्याला स्वावलंबी करतो. म्हणजे त्याची अंघोळ त्यानेच करायची. नुसतं नाही तर कपडे पण धुवायचेत. त्याने नुसतं जेवायचं नाहीये, त्याने स्वयंपाकही करायचा आहे. शिफ्टिंग फ्रॉम बेड टू व्हीलचेअर, व्हीलचेअर टू कमोड, व्हीलचेअर टू कार त्याचं त्यांनी करायचं आहे. कोणी येणार नाही मदतीला. तुझं तू करायचं आहे. कसं? हे आम्ही शिकवतो. मग तो वैयक्तिक बाबतीत जेव्हा स्वावलंबी होईल, तेव्हा त्याचं आर्थिक स्वावलंबन आणखीन सोपं होतं. मोबिलिटी एकदा तर तुम्ही त्याला दिलीत, तो परफेक्ट मोबाईल झाला, तर त्याचं सगळंच जीवन बऱ्यापैकी सोपं होऊन जातं. आणि चौथं रिहॅबिलिटेशन आहे ते सोशल रिहॅबिलिटेशन जे आपल्याकडे अजून आपण फार मागासलेलो आहोत. म्हणजे आपल्याकडे साधे फुटपाथसुद्धा साध्या सर्वसामान्य माणसाला चालण्याच्या लायकीचे नाही आहेत. त्याच्यावर व्हीलचेअर कधी जायची? म्हणजे एखादा व्हीलचेअर बाउंड माणूस रस्त्यावरनं त्याला जायचंय, कसा जाणार? व्हीलचेअरवर दिसला की लोकांचा ना दृष्टिकोन पण बदलतो बघण्याचा त्याच्याकडे, की हा आता
भीक मागेल किंवा हा हा काहीतरी असं हा काहीतरी एक आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा पण काय कटकटे कशाला यायचं मध्ये हम्म. मध्ये असाही होतो बऱ्याच वेळा. तर मग तो जो काही आपला दृष्टिकोन आहे ना तो बदलला पाहिजे. म्हणजे एक बघा एखाद्या समजा व्हीलचेअर बाउंड व्यक्तीकडे 2 लाख रुपये आहेत बँकेत. त्याला आता ATM मधनं 10,000 रुपये काढायचे आहेत. मला भारतातलं एक ATM सेंटर दाखवा ज्याच्यात व्हीलचेअर जाऊ शकते. नाही आहे. म्हणजे मग त्यांनी काय करायचं, त्याचं कार्ड शेअर करायचं, पासवर्ड शेअर करायचा आणि मेहरबानी पण घ्यायची, रिस्कही घ्यायची आणि मेहरबानीही घ्यायची. तो ज्या कोणाला पासवर्ड देईल, रिस्क झाली, रिस्क शेअर केली त्यांनी, काही करू शकत नाही, हतबल आहे. हां आणि मेहरबानी घेतलीच परत. म्हणजे तुझ्याकडे तुझे स्वतःचे 2 लाख असतानाही तुला दुसऱ्याची मेहरबानी घ्यावी लागते. हे किती बोचरं आहे हे. मग बँकांकडे जर इतके फंड्स आहेत आणि एवढे CSR वाटत असतात, तुम्हाला तुमची ATM सेंटर्स व्हीलचेअर फ्रेंडली करता येत नाहीत? एकदाच करायचे आहेत. वन टाईम एक्सपेन्स आहे. पण नाही होत. तुम्हाला असं काय वाटतं की काय काय बदल घडले तर ह्या सगळ्या गोष्टींना अजून मोठी चालना मिळेल? आपल्याकडे दृष्टिकोनच बदलले पाहिजेत. विचार करण्याची जी दृष्टी आहे ना, जी पारंपरिक, ती आता बदलली पाहिजे. म्हणजे गंमत तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक प्लेयर होता आणि अपंग प्लेयर 100%. त्याची आई त्याला कडेवर घेऊन फिरायची सगळीकडे. आणि तो इटलीला जाऊन आला, UK ला जाऊन आला कॉम्पिटिशनसाठी. मग मी जस्ट त्याची गप्पा मारत होतो त्याच्या आईशी, की तुम्हाला कसे एक्सपिरियन्स काय? ती म्हणली, सर खरं सांगू का, माझा सगळा त्रास त्याला मुंबई एअरपोर्टमध्ये प्लेनमध्ये बसवेपर्यंत होता. तिथून परत येईपर्यंत मुंबई एअरपोर्टला मला अजिबात त्याला हात सुद्धा लावा, म्हणजे कधी त्याला काही त्रास करता आला नाही. कारण तिकडचे सगळे एअरपोर्ट, तिकडचे सगळे रस्ते, तिकडचा पब्लिक ट्रान्सपोर्ट, तिकडचे पब्लिक प्लेसेस सगळ्या डिसेबिलिटी फ्रेंडली आहेत. तिकडच्या रस्त्यांपासून सगळं डिसेबिलिटी फ्रेंडली आहे. आम्ही नुसत्या संस्कृतीच्या गप्पा मारतो, पण आमच्याकडे डिसेबिलिटीसाठी काहीही नाही. तुम्ही आपल्याकडे जेवढे अपंग व्यक्तींनी कर्तृत्व गाजवलंय आपल्याकडे माहिती आहे, अरुणिमा सिन्हापासून कोणीही घ्या तुम्ही, प्रत्येकाचा स्ट्रगल आहे. स्ट्रगल फ्री सक्सेस मिळालेली अपंग व्यक्ती मला दाखवा. एकही नाही. मग आपल्याकडे नियम आहे का तो, की अपंग झालात की स्ट्रगल केलाच पाहिजे? आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या बदलायला पाहिजे त्या फार बेसिक आहेत. फारच बेसिक आहे आणि त्याला तुम्ही आणि मी जबाबदार होतो ना. माझ्या शेजारी एखादा डिसेबल्ड असेल तर मी त्याला, माझा अप्रोच कसा असतो, तो कणवेचा असतो. मला फेसबुकवर टाकायचं असतं, बिच्चारा मी त्याला अशी मदत केली, मी तशी मदत केली, म्हणून माझं फेसबुक रंगवायचं असतं. म्हणून मी चांगला अप्रोच ठेवतो आणि माझी अपेक्षा असती की तो माझ्याकडे कायम ऑब्लाइज्ड अशा दृष्टीनेच बघावा. हा दृष्टिकोन बेसिकली आपल्याला बदलायला पाहिजे. तो बदलेल, हळूहळू बदलायला लागला आहे. तरुण पिढीकडनं माझी खूप चांगल्या भावना आहेत, अपेक्षा आहेत आणि अनुभव पण माझे चांगले आहेत तरुणांबद्दल. खूप छान अप्रोच ह्या पिढीचा मला दिसतो. बदलेल. त्याचबरोबर द ब्रिज म्हणून पण एक प्रकल्प आहे तुमचा. त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि ते कसं काम करतं? भारताला ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल मिळाली. सगळ्यात जास्त मेडल आजपर्यंतची, म्हणून आपण पाठ थोपटून घेतली. बरोबर? पण माझ्या मनात असं आलं की 7च मिळाली. 140 कोटीचा देश आणि 7च मेडल. जी पदतालिका लागते 48वा नंबर आहे भारताचा. आमच्या आधी केनिया आहे, आमच्या आधी टांझानिया आहे, मलेशिया आहे. GDPच्या तुलनेत बघितले ते कुठंच नाहीत, आमच्या मागे पुढे पण नाहीत. आणि ते आमच्यावर ना त्यांचा नंबर आहे मेडल्सच्या बाबतीत. मग का? म्हणजे कुठेतरी चुकतंय आमचं. स्पोर्ट्समध्ये असं काहीतरी बेसिक चुकतंय की ज्याच्यामुळे आमचे नंबरच नाहीत. मग आमच्याकडे गुणवत्ता नाही आहे का? नक्की आहे. पण मग तरी का ही परिस्थिती? ह्याचा विचार केला आम्ही, त्याचे बराच सर्वे केला आणि मग असं लक्षात आलं की स्पोर्ट्समध्ये ज्या काही गोष्टी लागतात अलाइड, तिथेच आमचा दृष्टिकोन चुकला आहे. फॉर एक्झाम्पल, आमचा मुलगा सायकोलॉजिस्टकडे कधी जातो? डिप्रेशन आल्यावर. पण मुळात तुला डिप्रेशनच येणार नाही
तुझी कॉन्सन्ट्रेशन लेवल, तुझा कॉन्फिडन्स लेवल इतक्या वरचा न्यायला पाहिजे. हे काम सायकोलॉजिस्टचं आहे. ते आम्ही करत नाही. आम्ही काय करतो, रेमेडियल करतो, प्रिव्हेंटिव्ह करत नाही. आमचा मुलगा इंजुरी झाली की फिजिओथेरपिस्टकडे जातो. इंजुरीज होणार नाही अशा पद्धतीचे मसल डेव्हलप करणं, लिगामेंट्स डेव्हलप करणं, जॉईंट्स डेव्हलप करणं, हे फिजिओथेरपिस्टचं काम आहे, जे तिथं केलं जातं. आमच्याकडे रेमेडियल आहे. आजारी पडल्यावर आम्ही डॉक्टरांकडे जातो. आजारी पडूच नाही म्हणून आमचे डॉक्टर कामच करत नाही आहेत. हीच गोष्ट न्यूट्रिशनच्या बाबतीत, तीच गोष्ट फिजिओथेरपी, तीच सायकोलॉजी, तीच फिजिशियन. बरोबर. नंबर 2, आमच्याकडे कोच ही वन मॅन आर्मी आहे. मुंबई पुण्याकडे तुम्हाला या सगळ्या स्पेशालिटी दिसतील. कोचेस पण असतात. म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स मेडिसिनवाला दिसेल, तुम्हाला स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट दिसेल, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट दिसेल. हे मुंबई पुण्यात आहेत. जे आहेत ते प्रचंड महाग आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अंतरं. म्हणजे एक वाणेरला असेल, एक बिबवेवाडीला असेल, एक कुठेतरी पिंपरी चिंचवडला असेल. जाण्यातच तुमची सगळी एनर्जी जाते. अंडर वन रूफ जे सगळं पाहिजे ते आपल्याकडे फार रेअरली. नंबर 1 जे आहे ते प्रचंड महाग. आणि आमच्यासारख्या टायर 3, टायर 4 सिटीजमध्ये हे ऐकायला सुद्धा नाही. म्हणजे स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट असतो, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट असतो, इथून प्रश्न सुरू झाले. म्हणजे ह्याच्यात सुद्धा स्पेशालिटी असते हेच माहिती नाही लोकांना, किंवा इव्हन कोचेसना सुद्धा माहिती नाही. टायर 3, टायर 4मध्ये फारच हॉरिबल अशी परिस्थिती होती. ही गॅप ब्रिज काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. आमच्याकडे आम्ही अंडर वन रूफ स्पोर्ट्स फिजिओथेरपी, स्पोर्ट्स सायकोलॉजी, स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट, फिजिशियन हे उपलब्ध केले. आमच्या प्लेयर्सना या सगळ्या गोष्टी आम्ही अंडर वन रूफ देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचा खेळ शिकवत नाही. आमच्याकडे कोचेस नाहीत. कोचेस त्यांच्या खेळात प्रावीण्य आहे. आम्ही त्या कोचेसना या सपोर्टिव्ह सर्व्हिसेस ज्या लागतात त्या सगळ्या देतो. त्याचबरोबर सावली सुदृढ गाव ही योजना देखील राबवली जाते. ती किती गावांमध्ये राबवली जाते आणि त्याचे काय? सरकारी योजना अनेक आहेत आरोग्याच्या बाबतीत. म्हणजे पण त्या सगळ्यांना मोठ्या आजारांच्या आहेत. म्हणजे एखाद्याला लिव्हरला काही प्रॉब्लेम झाला, एखाद्याला फ्रॅक्चर झालं, एखाद्याला कॅन्सर झाला, बरोबर आहे, किडनी फेल झाली, तर त्यासाठी आहेत. आपल्याला जे रोज सर्दी, ताप, खोकला, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन जे रोज फेस करावं लागतं, त्यासाठी कुठली सरकारी स्कीम आहे का? मग त्यासाठी आपल्याला जनरल प्रॅक्टिशनरकडे जावं लागतं. मग जनरल प्रॅक्टिशनरकडे गेलं की 60 ते 80 रुपये किमान खर्च येतो एका वेळचा. बरोबर. मग ते 80 रुपये वाचवण्यासाठी इव्हन सुशिक्षित मुलंसुद्धा काय करतात, तर सेल्फ मेडिकेशन. म्हणजे काय, आम्ही डायरेक्ट फार्मसीमध्ये जातो. 10-12 गोळ्या आम्हाला माहिती आहेत. मग ते जेल्युसिल द्या, क्रोसिन द्या, आपण मागतो. बरोबर आहे. आणि मग सेल्फ मेडिकेशन होतं. पण बऱ्याच वेळानं ताप हा बेसिकली आजारच नाही आहे. ताप इज अ सिम्पटम. तुमच्या शरीरात काहीतरी चुकतं हे शरीराची दाखवायची पद्धत आहे. ती सिम्पटम आहेत. आम्ही सिम्पटम सप्रेस करत राहतो. आणि मग जसं वय वाढतं तसं मग काहीतरी काट्याचा नाईट होतं, मोठं काहीतरी येऊन पुढे येतं. हे अवॉइड कसं करायचं? नंबर 1. नंबर 2, ग्रामीण भागात आजही अंगावर काढण्याचं प्रमाण आहे. आजार अंगावर काढण्याचं प्रमाण महिलांमध्ये स्पेसिफिकली खूप जास्त आहे. आणि नंबर 3, सरकार बऱ्याच वेळा प्रयत्न करतंय त्यांच्या दृष्टीने, पण आजही ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टरांचं प्रमाणही खूप आहे. ठीक आहे. याच्यावर काहीतरी एक ठोस उपाय करणं गरजेचं आहे. तर म्हणून मग आम्ही काय केलं, की जेव्हा सर्वे केला तेव्हा नगरपालिका, कॉर्पोरेशन यांच्या एरियामध्ये त्यांचे दवाखाने आहेत. पण एकही ग्रामपंचायत अशी नव्हती की जी साधा दवाखाना चालवते. मग आम्ही ग्रामपंचायतींना आवाहन केलं की तुम्ही का नाही दवाखाने सुरू करत? मग त्यांच्याकडे अनेक प्रश्न आहेत, आर्थिक, लोकल पॉलिटिक्स, बरंच काही आहे. मग आम्ही म्हटलं तुमच्याकडे जागा असेल तर जागा आम्हाला द्या. आमच्या नावाने आम्हाला नको आहे, चालवण्यापुरती जागा द्या. तिथे आम्ही दवाखाने चालवू. आणि मग आम्ही तिथे त्या दवाखान्याची चेन सुरू केली. तिथे आमचे BMS, BHMS कॅटेगरीचे डॉक्टर्स असतात. ते जाऊन पूर्ण दिवसातले 8 तास, आठवड्यातून 6 दिवस बसतात आणि त्यांना सगळे औषधोपचार, दवाखान्यासारखा प्रॉपर दवाखाना विथ वेल इक्विप्ड असा दवाखाना तिथे चालतो. ही सर्व्हिस त्यांना फ्रीमध्ये द्यायची नाही, कारण त्याची किंमत नाही. म्हणून मग आम्ही ₹1 लावतो. फक्त ₹1 त्यांना औषधं, गोळ्या, इंजेक्शनासकट सगळे सर्व्हिसेस दिल्या जातात. तर रोज ₹1 चालणारा दवाखाना, अशी दवाखान्याची चेन कोल्हापूर जिल्ह्यात आता
सुरू झाली. सुरू झालेली आहे. कमाल, कमाल. आता मला विचारायचं की अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, हे खूप आहे. पण सावली यापेक्षा फार वेगळं आहे. हे वेगळेपण तुम्ही टिकवून कसं ठेवलंय आणि हे वेगळेपण तुम्हाला सुचलं कसं? सुचलं म्हणजे कसं आहे, की कोणीतरी म्हणून गेले, मला वाटतं डेल कार्नेगीनी म्हणून गेलेले आहे, की जगातली जेवढी नामवंत लोकं आहेत, ती काही वेगळं करत नाहीत. मात्र ती प्रत्येक गोष्ट जी काही करतात, ती वेगळेपणाने करतात. त्यामुळे ती ओळखली जातात. तर त्याच्यामध्ये आम्ही मगाशी म्हटलं तसं सायकॉलॉजिकल नर्सिंग हा एक प्रमुख भाग आहे. म्हणजे नुसतंच नर्सिंग केलं, त्यांची शुश्रूषा केली आणि सोडून दिलं असं नाही. तर माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत, की जे आता बरे झालेले आहेत. त्यांना आता घरी जायचं आहे. म्हणजे घरी जाऊ शकतात, पण ते जात नाहीत. मी इथेच राहते. फॅमिली. हां, म्हणजे आता माझे इथे मित्र-मैत्रिणी झालेत आणि आता मी इथेच राहते. मला घरात राहण्यापेक्षा इथे राहणं परवडतं. तर हे एक वेगळेपण तुम्हाला म्हणजे मी मला वैयक्तिक आमचा विजय समजतो, की पेशंट जायला तयार नाही घरात किंवा हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ती रडत-रडत आली, की मला परत कुठे न्यायचं नाही, ट्रीटमेंटसुद्धा करायची नाही. जे काय व्हायचं ते माझं इथेच होऊ दे. हां, एका अर्थाने चांगलं वाईट मला माहिती नाही. पण आम्ही तिचं मन जिंकू शकलो. तर हे एक वेगळेपणाने एक इन्सिडन्स मागे असा घडला, की एक बाई माझ्यापुढे येऊन बसल्या. अबाउट 55-60च्या दरम्यान आणि नाव वगैरे सांगितलं आणि म्हणे, "मी आत्ता चालले होते अक्कलकोटला आणि अक्कलकोटला कायमची जाणार होती. कारण सुनेचं माझं पटत नाही आणि मला काही कोणाला त्रास द्यायचा नाही. मी आयुष्यभर काम करून जगलेले, आता काम माझं होत नाही. आता सुनेचं आणि माझं पटत नाही, तर मला काही घरात राहायचं नाही." मग तिचा थॉट असा होता, की अक्कलकोटला जायचं आणि तिथे अन्नछत्र वगैरे असतात, त्यामुळे तिथे जेवता येईल, ते स्वामींची सेवा करायची आणि आयुष्य सगळं तिकडे घालवायचं, असं होतं. जाऊन तिकीट काढून बसली बस स्टँडला आणि बसला वेळ होता यायचा. मग तिच्या शेजारी जी बाई होती, तर मग त्या बायकांच्या गप्पा चालतात, तर तसे ते सुरू झाली आणि मग तिने ते शेअर केलं, की आता मी अशी चालली अक्कलकोटला कायमची. ती म्हणे, "वेडी आहेस का? आपलं गाव कशाला सोडतेस वगैरे?" ते म्हणे, "नाही, मला पण मला सहनच होत नाही." ते म्हणे, "मग सावलीत जा की. सावलीत तुझी सोय होईल सगळी. तुला जे काही काम करायचं तिकडे काम कर आणि ते तुला शेवटपर्यंत सांभाळतील. तुझे मित्रमंडळी ज्यांना भेटायचंय, गावातच आयुष्य गेलंय तुझं. नातेवाईक आहेत ज्यांना भेटायचं असेल त्यांना तू भेटू शकतेस. कधी सणवाराला, बाकी राहायची सोय सगळी सावली करेल." ते खरंच होईल आमचं? तर ते म्हणे, "हो, नक्की होईल." तिने काढलेलं तिकीट फाडलं आणि सावलीत येऊन बसली होती. "तुम्ही आता मला घ्या." घेतली. हा विश्वास जो कोल्हापूरकरांना आला ना, तो मला वाटतं आमचं वेगळेपण दाखवून देतो. कमाल, कमाल. आमची जी इमारत जी आता नवीन उभी राहिली, त्या इमारतीच्या बाबतीत आम्ही फंड रेज करत होतो. 2010ला जागा घेतली. बांधकाम 2016ला सुरू केलं. 6 वर्ष आम्ही फंड रेझिंग करत होतो. मग 16ला आम्ही करत असताना आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन आलो. म्हणजे कॉलेजेस गेलो, सगळ्या कारखान्यांमध्ये गेलो, सगळ्यांना आम्ही आवाहन करत होतो. कॉलेजमधली मुलं म्हणायची, "आम्हाला करायचं आहे डोनेट, पण आमचं काही सोर्स ऑफ इन्कम काय?" "काही नाही." तर म्हणलं, "नाही, पण तुम्ही करू शकता." "काय करू शकता?" म्हणलं, "रोज ₹1 देऊ शकता का?" "येस." कोणीही, म्हणजे घरातली मोलकरीण पण देऊ शकते. रोज ₹1 कोणीही देऊ शकतं. मात्र ते रोज ₹1 कलेक्ट कसा करायचा? वाढदिवसाला ₹365 द्या. तुमचा वाढदिवस तुम्हाला माहिती आहे. ₹365 द्या. म्हणजे तुम्ही रोज ₹1 दिल्यासारखा होईल. तुम्ही डोनरही झालात. बरोबर? आणि कळूनही आलं नाही. बरं, 365 इतकी छोटीशी रक्कम आहे, की कोणीही देऊ शकतं. माझ्याकडे आज एन नंबर ऑफ 365 आहेत. मोजता येत नाहीत एवढे 365 आहेत. इमारत बांधताना मला असं पाहिजे होतं, की कोल्हापूरच्या प्रत्येक घरातली एक तरी वीट या इमारतीला लागावी. तशी ती लागली. त्यामुळे जे पार्टिसिपेशन आलं ना, माझ्याकडे मोठे डोनर, CSR, करोडोचे फंड्स असं काही आलं नाही. असे पैसे उभे राहिले. आम्ही जे भिकारीमुक्त कोल्हापूर जे म्हणलं ना, ते भिकारीमुक्त कोल्हापूर आमच्याकडे कुठे पूर्वी गाड्या-बिड्या काही नव्हत्या. बाईक्स फक्त होत्या. कोणी मला जर कळवलं एखाद्या ह्याने, की असं-असं या ब्रिजवर एखादा विकलांग आहे, तर आम्ही जायचो तिकडे बघायचो आणि मग त्याला रिक्षात टाकून आणायचो. मग रिक्षावाला चौकशी करायचा, कुठे चाललाय, सरकारी आहे का?
कुठल्या हॉस्पिटलला चाललं का? नाही, आम्ही सावलीत चाललो आहे. मग त्याला घेऊन गेलं की ते रिक्षावाल्याची क्युरिओसिटी वाढायची, बाबा काय आहे हे अशा रस्त्यावरच्या माणसाला का घेऊन चाललेत वगैरे. तर मग आम्ही त्याला आमची प्रोसिजर काय, की नेलं की आधी त्याला अंघोळ घालायची, स्वच्छ करायची, दाढी करायची, खाऊ घालायचं. हे सगळं होईपर्यंत तो रिक्षावाला बघून यायचा सगळं. सावली कशी आहे, काय आहे, संस्था सगळी बघून यायचा. आणि असे अनेक रिक्षावाल्यांमध्ये स्प्रेड झाली सावली. मग माउथ पब्लिसिटी. हां, की रिक्षावाल्यांना ती सावली माहिती झाली, की असं करणारी एक संस्था आहे. गंमत तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही इमारत बांधायला गेली ना, 12-15 रिक्षेवाले असे आहेत, की जे दर महिन्याला कन्सिस्टंटली आम्हाला ₹100 ₹200 आणून देत होते सर बिल्डिंगसाठी. 1.5 वर्ष कन्सिस्टंटली. इमारत बांधून होईपर्यंत. रिक्षावाल्याचं इन्कम असं काय असतं? पण तो जर कन्सिस्टंटली तुम्हाला ₹200 आठवड्याला आणून देत असेल, तर मला वाटतं आम्ही जिंकलो. ते आम्हाला करता येणं शक्य झालं. तर सावलीचं वेगळेपण जे म्हणलात, तर ते हे असं आहे. माणसं जोडतं सावली. माणसं जोडता आली. आमच्याकडे माहेरवाशीणसारखा प्रोजेक्ट. हम्म. कुठलीही स्त्री कितीही मोठी झाली, तुमची आई घ्या, तुमची आजी घ्या, तिला एक माहेरचं एक हक्काचं अट्रॅक्शन आहे की नाही? आणि तो सॉफ्ट कॉर्नर आहे. कितीही तुम्ही सुखी असा, काही तो काही माहिती नाही. पण माहेर आहे माहेर. एक सॉफ्ट कॉर्नर आहे. म्हणजे नवरा पैसे देत नाही का? खर्चाला देतो. पण भावाने ₹1,500 दिले. आम्ही गव्हर्नमेंट बदललं. बरोबर आहे? ते इतकं माहेरचा इफेक्ट आहे. लाडकी बहीण योजना आली आपल्याकडे. बरोबर? मग आता खरं म्हणलं ना, तर आई-वडील जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत माहेर आहे. नंतर मग ते भावाचं घर, बहिणीचं घर. बरोबर? मग आता माहेर तर नाही राहिलेलं. आई-वडील दोघंही नाही आहेत. माहेर नाही राहिलेलं. पण ते एक काय म्हणू आपण, व्हॅक्यूम आहे आता आयुष्यात. तो सावली भरून काढते. आमच्याकडे आता माहेर वशीण ज्या प्रकल्प आहे, त्यात 42 महिला आहेत, ज्या आमच्याकडे त्यांच्यासाठी एक रूम स्वतंत्र ठेवलेली आहे. त्या कधीही येऊ शकतात. न सांगता, सांगून यायची गरज नाही. मी आली, आज राहणार आहे, 4 दिवस राहणार आहे, उद्या मला सकाळी थालीपीठच पाहिजे. तर त्या आता 42 महिला तशा आहेत, की ज्या येऊ शकतात, मुलाबाळांशी सकट येऊ शकतात, नवऱ्याशी भांडून येऊ शकतात. काही म्हणजे ते त्यांचं माहेर हे हक्काचं गाव आहे, हक्काचं घर आहे. तर तसं माहेरवाशीण हा प्रकल्प आमच्या त्यासाठी चालतो. त्याच्यात पुढे मग ॲड येऊन असं झालं, की अनाथाश्रम खूप चांगले लग्न करून देतात मुलींची अनाथाश्रमातल्या. पण त्या मुलींना माहेरी यायला माहेर नाही आहे. माघारी यायला माहेर नाही त्यांना. मग आता आम्ही अशी माहेर घरं निर्माण करायला लागलो आहे, की आम्ही फॅमिलीजना सांगतो, की एखाद्या मुलीला तुम्ही माहेर पण द्या. आणि माहेर पण द्या म्हणजे एखाद्या भाऊबीजेला बोलवल्याने ह्याला नाही. राउंड द इयर ती कधीही तुमच्याकडे येऊ शकते. तुम्हीही तिच्या घरी जायचं आहे. तुम्ही ते जो जावई आहे त्याला जावयाचा मान द्यायचा आहे, मुलांकडे बघायचं आहे, नातवंडांकडे बघायचं आहे. तुम्हाला एक मुलगी मिळेल, तिला एक माहेर मिळेल. अशी आता 8 घरं आमची माहेर घरं झालेली आहेत. 24 मुली लिस्टवर आहेत. अजून 16 मुलींना मिळायची आहेत घरं. पण असा तो एक वेगळा त्याच्यात अँगल आम्ही बघितला. आणि ही गरज आहे. त्या मुली खूप अशा छान सुखी होतात अजूनही. तसा एक माहेर वशीणसारखा प्रकल्प आमच्याकडे आहे. एकंदरीत बघायला गेलं सर, तर तुम्ही मगाशी सांगितलं की एन नंबर ऑफ ₹365 तुमच्यापर्यंत आले आणि मग सावलीचं बिल्डिंग ते सगळं सुरू झालं. पण नेहमी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मॅन पॉवर लागत असेल किंवा व्हॉलंटियर्स लागतात. जर कोणाला संस्थेसोबत जोडायचं असेल तर त्याची प्रोसेस काय आहे आणि ते कसे जोडू शकतात? सावली सोशल सर्कल म्हणून आमचा एक उपक्रम आहे, जो काय आहे की WHO जी आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी जी आरोग्याची व्याख्या केली, त्याच्यामध्ये फिजिकल, सायकोलॉजिकल अँड सोशल वेलबिंग असं म्हणलेलं आहे. तर फिजिकल सायकोलॉजिकलमध्ये आम्ही काम करतोच होतो अनेक वर्ष. सोशल वेलबिंगसाठी सोशल सर्कल काम करतो. हा माहेरवाशीण त्यातलाच, की म्हणजे वी आर लिव्हिंग इन अ गुड कंडिशन, बट विथ काय म्हणू आपण त्याला, लॅक्युनीज, छिद्र आहेत, सच्छिद्र जगतोय आम्ही काहीतरी. ती जर छिद्र म्हणजे बुजवता आली तर आम्ही अजून छान. म्हणजे काय, रस्त्याने येत आहेत पण खड्डे आहेत, रस्ते आहेत पण ट्रॅफिक जाम आहे. पण ह्याच्यावर जर काही करता आलं आम्हाला, तर आम्ही अधिक छान रीतीनं जगू शकू. बरोबर आहे. आमच्याकडे एक भाग आहे जिथे 5 शाळा आहेत एकाच भागामध्ये, एकाच चौकामध्ये.
जर तुम्ही 5-5:30ला गेलात तर हे ट्रॅफिक, कारण सगळ्या शाळा सुटतात. पालक, रिक्षा मामा, मुलं सुटलेली, हे ट्रॅफिक जाम. पुढच्या वेळी जाताना काय करतो आपण? रस्ता बदलून जातो, चिडचिड करतो. बरोबर आहे. मी त्याच्यात काही करतो का? काही करत नाही. हां, कसं आहे, की तुम्ही समजा बाईकने चाललेला आहात आणि गाडी स्लिप झाली. तुमच्या गाडीला काहीतरी डॅमेज झाला, तुम्हाला काहीतरी लागलं. कोणी बरं रिपेअर करायचं आहे? कॉर्पोरेशन येणार? ट्रॅफिकवाले येणार? कोणी नाही. तुमचं तुम्ही करायचं आहे. मग आमच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नियम आहे, ज्याच्या पोटात दुखतं ना, त्याने औषध घ्यायचं. ज्याला त्रास होतो त्यांनी त्याच्यावर उपाय काढायचा. मग तुम्ही सरकारवर डिपेंडंट नाही राहायचं. काय करू मग आम्ही काय केलं, आम्ही 5ही शाळांना भेटलो. टाईम टेबल बघितलं. तुम्ही 5 वाजता सोडा, तुम्ही 5 वाजून 10 मिनिटांनी सोडा, तुम्ही 5 वाजून 20 मिनिटांनी सोडा. असं 10-10 मिनिटांनी टाईम शेड्यूल ॲडजस्ट होतंय का? झालं. गर्दी 20% वर आली. किती साधं सोपं आहे. त्यांनाही तो पाहिजेच होतं. तर असे छोटे-छोटे उपाय नागरिक म्हणून आपण नक्कीच करू शकतो. तर असं सोशल सर्कल, असे जे काही समविचारी लोकं आहेत, अशा सगळ्यांसाठी सोशल सर्कल आहे. त्याची तुम्ही मेंबर होऊ शकता. बऱ्याच वेळा असतं ना, तुमच्या मनात काहीतरी कन्सेप्ट असतात. अति छान असतात. म्हणजे तुम्हाला एखादा प्रॉब्लेम जाणवला असते, सोल्युशन पण तुम्हाला माहिती असतं. पण एकट्या तुम्ही काय करणार? काहीच करू शकत नाही. त्याला एक ऑर्गनायझेशन बॅकअप असला, आणखीन सहकारी समविचारी मिळाले, काही वेळा आर्थिक गरज असते सपोर्टची, ते जर मिळाली तर तो कॉन्सेप्ट क्लिक होऊ शकतो. सोल्युशन काहीतरी निघू शकतं. तर अशी सोल्युशन्स जर आपल्याला काही काढता आली, तर ती काढावी. त्यासाठी एक मंच पाहिजे. त्यासाठी सोशल सर्कल काम करतं. आता 2च सांगतो तुम्हाला, की सोशल सर्कलचे ट्रेंड सेटिंग, ट्रेंड चेंजिंग हे तुम्ही कॉपी करायला हरकत नाही. मी पुणेकरांनाही आवाहन करीन की त्यांनी करावं. काय आहे बघा, शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना प्रेम आहे, आदर आहे, सगळ्यांना आहे. फक्त ते व्यक्त कसं करायचं याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. मग आम्ही काय करतो, सायलेन्सर काढून गाड्या फिरवतो. आम्ही वाटेल ती गाणी लावतो, डीजे, डान्स करतो. हां, आहे की नाही? व्यसनाधीनता वाढलेली आहे. रस्ते अडवतो आम्ही. आता पूर्वी गणपती बसवत होते, आता महाराज पण बसायला लागलेत रस्त्यावर. असं सगळं चाललेलं आहे. बरोबर? काय झालं, की आम्ही मित्राकडे गेलेलो, गप्पा मारत होतो. तो असा तावातावाने बोलत होतो, असा त्रास होतो, तसा त्रास होतो. आणि ही शिवजयंतीची मुलं आली वर्गणी मागायला. त्यांनी ₹250 काढून दिले. मग तो गेल्यानंतर मी म्हणलो, "का रे?" म्हणलं, "मगाशी तर एवढा बडबड करत होतास जोरजोरात, तावातावात. आता का वर्गणी दिलीस?" ते म्हणे, "काय करणार? माझ्या 2 मुली आहेत म्हणे, रोज इथूनच येणार आहेत. नाही दिली तर त्रास होईल." मी म्हणलं, "मावळे असं करतात? घाबरतात. ही मोगलाई झाली. शिवाजी महाराजांचं नाव घेताय आणि मुलींना त्रास देणार, वर्गणी दिली नाही म्हणून. हे चुकीचं आहे." तरी मुलं हे का करतायत? कारण त्यांना महाराजच कळलेले नाहीत. कळलं? मग याच्यावर काय करता येईल? बरं, परिस्थिती इतकी डेलिकेट आहे, की काही बोलायला गेलं, की कोणाच्या भावना कशा दुखावतील काही सांगता येत नाही. इतकी परिस्थिती आहे. मग विचार करता करता आम्हाला असं आढळलं, की पन्हाळगड जो आमचा आहे, जो मग विशाळगड महाराजांना जावं लागलं, पावनखिंड एपिसोड झाला, सगळ्यांना माहिती आहे इतिहास. तो कोंडाजी फर्जंदांनी परत घेतला. कोंडाजी फर्जंद महाराजांचे सेनापती. तो पन्हाळगड जो सोडावा लागला होता महाराजांना, तो परत घेतला. आणि घेतल्यानंतर जेव्हा महाराज परत गडावर गेले, तेव्हा तिकडच्या सोमेश्वर महादेवाला महाराजांनी 1,25,000 चाफ्याने अभिषेक केला. दस्तऐवज आहेत, आज्ञापत्र आहेत. म्हणजे तेवढा चाफा उपलब्ध होता. त्याच्या आजच्यासारखं फुल बाजार नव्हता. बरोबर? मग आता 2030 साली अजून 5 वर्षांनी महाराजांची 400वी जयंती आपण सेलिब्रेट करणार. मग त्या वर्षीपासून 1,25,000 चाफ्याने अभिषेक करू आणि मग तो अभिषेक करण्यासाठी तेवढा चाफा लावू. 50,000 चाफा लावतोय आपण. हा उपक्रम सुरू झाला. तुम्हाला महाराजांचं प्रेम आहे का? मग तो 50,000 चाफा पन्हाळगडवर नाही लावत आहोत. तुम्हाला महाराजांचं प्रेम आहे का? तुम्ही तुमच्या घरी लावा. किती शक्य आहे? एकच लावा. चाफा तुमच्या कुंडीत लागू शकतो. बरोबर? तो कसा सक्सेसफुली लावायचा त्याचा व्हिडिओ पण केलाय. असा लावा आणि असा त्याचं नरिशमेंट करा. तो चाफा लागतो. सोन चाफा आहे. सगळ्यांनाच आवडतो. सोन चाफा आहे. 364 दिवस फुलं तुमची, 1 दिवस आमची. 1 दिवस अभिषेकाच्या दिवशी तुम्ही फुलं घेऊन तिकडे यायचं. शिवजयंती अशी सेलिब्रेट करू. कमाल. ट्रेंड सेट होईल.
अनेक मुलांना पण कळतंय आपलं चुकतंय, पण ते कसं दुरुस्त करायचं माहिती नाही. तर अशा पद्धतीने आता सुरू केलं. आम्ही आत्तापर्यंत 8,000 चाफा डिस्ट्रीब्यूट झाला आमचा. पुण्याचेच भोलेश्वर पलंगे म्हणून आहेत, त्यांनी चाफा दिला आहे आम्हाला. कुडाळचे जे वेलणकर चाफा, तो चाफा आम्हाला मिळाला आहे आणि आता तो आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो आहोत. आत्तापर्यंत 8,000 चाफा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि समाजाचा खूप सक्रिय सहभाग त्याच्यात आहे. तर अशा पद्धतीने समाज आपल्याला हळू डेव्हलप करता येईल, बदलता येईल. शिवजयंती साजरी करू नका म्हणता येणार नाही, पण ती कशी करा पॉझिटिव्हली हे सांगता येऊ शकतं. तो सोशल सर्कल अशा रीतीनं येऊ शकतात. तुम्हाला जर सावलीच्या कुठल्याही कामात यायचं असेल, तर तुम्ही सोशल सर्कलमध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्या मनातले कन्सेप्ट तुम्हाला व्यक्त करता येतील. तुम्हाला ते एक्झिक्यूट करता येतील. सर, एवढ्या सगळे वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत आहात आणि आत्ता तुम्ही मातृत्वासाठी पण एक नवीन उपक्रम राबवणार मातुल. आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल किंवा तो काय एक गोष्ट चांगली यावर्षी अशी घडली, की फेब्रुवारीमध्ये आम्हाला बालस्नेही पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा. त्याच्यामध्ये तो जेव्हा आम्ही पुरस्कार घ्यायला गेलो, तेव्हा महाराष्ट्रातले सगळे अनाथाश्रम, CWC अशा सगळ्या टीम आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही काम करतो आहोत या अपंग मुलं आणि अनाथ मुलांसाठी, ते काम ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्रात पोहोचलं. ज्यांना माहिती नव्हतं त्यांनाही माहिती झालं आणि मग आता फेब्रुवारीपासून झाले दर महिन्याला 2 ते 3 बच्चू आमच्याकडे येत आहेत आता. तर आमची एक पॉलिसी आहे, कोणाला नाही म्हणायचं नाही. तर मग पण आमच्याकडे जागा मर्यादित आहेत. तर त्यासाठी आम्ही आता मातुल हा प्रकल्प यासाठी एक स्वतंत्र इमारत बांधतो जी 100 बेडेड असेल आणि आता त्याचं काम पण सुरू झालेलं आहे. मी मगाशी म्हणलं तसं की रिकरिंग एक्सपेन्सला आम्हाला काहीच अडचण नाही आहे, पण आम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी, मशिनरीसाठी मात्र समाजाची मदत लागते. तर आता मी आवाहन करीन की ह्या कन्स्ट्रक्शनसाठी मातुल प्रकल्पाच्या आम्हाला आता मदतीची गरज आहे. मी समाजातल्या सगळ्या दानशूरांना खरोखर आवाहन करीन की आम्हाला त्यांच्या परीनं जितकं असेल तेवढं सहकार्य करावं. अगदी 51 रुपये दिले तरी ते वंदनीय आहेत, पण देण्याची भावना महत्त्वाची आहे आणि बूंद बूंद से बनता सागर. मी मगाशी म्हणलं तसं अगदी 100 रुपयाच्या देणग्यांनी आमची सगळी इमारत उभी राहिली. तर तसंच आता मातुल प्रकल्पाला सुद्धा सगळ्यांचं सहकार्य मिळावं आणि ती एकदा ती इमारत उभी राहिली की समाजातील एका मोठ्या घटकाचं खूप मोठं काम त्या निमित्ताने पूर्ण होईल. आणि मग याला अनुषंगिक जे आहेत ना, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पेशल एज्युकेटर ही पण डिपार्टमेंट त्याला जोडून आपण करतो आहोत. तर त्या मुलांचं एकंदरीत रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीने हा प्रकल्प चांगला होऊन जाईल. तर सगळ्यांनी आम्ही हात जोडून विनंती करीन की त्यांनी या प्रकल्पाला मदत करावी. कोल्हापूरला जेव्हा केव्हा याल तेव्हा कोल्हापूरला सावलीला भेट द्यावी. कोल्हापूर स्वतःच एक छान सुंदर शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे. तर कोल्हापूरही बघता येईल, सावलीलाही आपली भेट होईल. काय काय प्रकल्प चालतायत समजून घ्या आणि सावलीचे भाग व्हा. कमाल. सर, एकंदरीत सावली असेल किंवा इतर प्रोजेक्ट असेल, ते सगळे प्रोजेक्ट कौतुकास्पद आहे. तुम्ही जे काम करताय ते समाजासाठी खरंच खूप मोठं योगदान होत आहे. आणि एकंदरीत बघायला गेलं तर आता आमचं जे जनरेशन आहे किंवा सध्या जी पिढी बदलते आहे, त्यामध्ये तुमच्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन आमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच आपण आज हा पॉडकास्ट केला आहे. तर तुम्ही कोल्हापूरवरून वेळातला वेळ काढून इथे आला, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तर मंडळी, सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मदत करू शकता, सावली सेंटरला भेट देऊ शकता आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मदत करण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेससुद्धा टाकू, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मदत करू शकता. आणि आमची अशी मनापासून इच्छा आहे महाराष्ट्र जागरणची की तुम्ही या सगळ्या उपक्रमामध्ये योगदान द्यायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या वेळेसाठी आणि तुम्ही जी माहिती सांगितली ती खरंच अमूल्य होती. तर मंडळी, तुम्ही देखील सरांनी सांगितल्याप्रमाणे मदत करू शकता संस्थेला आणि संस्थेचा भाग होऊ शकता. फूल नाही तर फुलाच्या पाकळी इतकी तुम्ही मदत करू शकता आणि सावली केअरचा भाग होऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, हा विषय तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब आणि फॉलो करायला मात्र विसरू नका.